कधी कधी निघतं ना हा बाहेर. ते आणि ते ऍक्च्युली ही पडद्यामागची गोष्ट आहे ना, ही माणसाला प्रचंड त्रास देते. की तुम्ही 1,00,000 लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत, वाजवते शिट्ट्या वाजवतायत आणि पण आपलं तुम्ही नसतं. एकटेत. तुम्ही पण आई होणार आहेत. बरोबर. जर तुमचा मुलगा उद्या चालून 20 वर्षानंतर की आई तू अशी जीप काढत होती, तू अशी ब्लाऊज काढत होती, हे का ग करत होती, तर तू उत्तर काय देणार? हां. तू बाई आहे तर आई होणारच, बरोबर. तू लग्न करणारच. हा हे व्हिडिओ बघून लग्न कोण करणार का नाही हे तर माहिती नाही, पण तुझा मुलगा किंवा मुलगी तुला हे प्रश्न नक्की विचारणार. काय काय अनुभव आलेत आजपर्यंत? घाण खूप, म्हणजे ड्रिंक करणारा माणूस समोर येतो, काहीतरी ऍक्शन करून जातो, वाकडं तरी बोट अश्लील, करून जाणार, असं पप्पी तरी देऊन जाणार, हम्म. म्हणजे ते काही इज्जतच नाही देत, खरंच नाही देत. म्हणलं पैसे उधळायची तुमची परंपरा आहे, मला पहिले सांगायचं होतं, शोच केला नसता ना मी. तुम्ही मला आता सांगतायत म्हटलं. तिथून अक्षरशः 15 लोक जे पळत आले होते माझ्याकडे, 15-20 जण जी पब्लिक होती समोरची नाही का, त्याच्यानंतर लाखो पब्लिक होती, पण 15 जे माणसं समोर होते तिथून पळत आले ते मुलं जे ड्रिंक करून होते. अक्षरशः ना माझा स्टेज तुटला. हो, माझा स्टेज तुटला आणि जे 4-5 जे मुलं होते माझ्या साईटला, जे माझ्याकडनं होते, आणि 2-3 मुली जे मेकअप काढत होत्या, त्यांच्या अंगावरती अख्खा स्टेज पडला होता. आणि जे मी होते तेव्हा मला असं ओढून साईटला केलं नाही का, मी पडेल म्हणून मला कव्हर केलं. माझ्या मुलीच्या अंगावरती 3 मुलं पडलेत धपाधप. तिचा एकीचा मनका गेला, हो, एकीच्या गुडघ्यावरती एक माणूस पडला. ती ओरडून, म्हणजे तिचा आवाजच निघत नव्हता अक्षरशः बाहेर. तिथून मग मी जे पळत आले, माझी नऊवार साडी होती, माझे घुंगरं, मला पळता पण येत नव्हतं अक्षरशः. म्हणजे ती पब्लिक तर अशी घाण एक, की मला अक्षरशः मुलींना जसं होतं तसं गाडीत कोंबून मला पळायची गरज आली. तर डीजे शोला पण मी खूप नर्वस होते की मी काय करणार, ह्या मुली तर असा नंगानाच करतात, मग मला पण तेच करायचंय का. मी प्रत्येकीचे व्हिडिओ बघत होते, ही काय करते, ही इकडे जाते, ही इकडे पप्पी देते, होट करते, मला तसं होतच नाही. मग सिरियसलीच होत नाही हे. म्हणजे हे तसे कपडे काढून हे करणं, म्हणजे मी हायटेड आहे, ह्यांच्यासारखी बुटकी पटकी नाही, हायटेड आहे, ते मी पूर्णपणे स्क्रीनवर दिसते. हेच जर माझ्या आईने जर व्हिडिओ बघितला तर चपलीनं मार की तू हे करत काय होते, मग तुझ्यातून तिच्यात फरक काय राहिला. तिथं पहिली बैठक चालायची की पारंपरिक लावणी असेल, हिंदी गाणे वगैरे होत नाही तिथं, एकदम साडीवरती, आणि डिस्टन्स खूप असतो, 4-5 जे असतात प्रेक्षक बघायला येतात तेव्हा. आणि आता काय झालं, आता ते पण डीजे मध्ये हे कन्वर्ट झालं. हो, डीजे मध्ये, की आता इकडे कोणी जात नाही. जे लाईव्ह कार्यक्रम जिथं असतात, जे लाईव्ह बैठकी असतात, तिथं एवढे जात नाही. आता जातात डीजे शो कडे. जिथं डीजे बारी चालू असेल तिथं पब्लिक जाणार, चांगले चांगले वगैरे नाही का. मग ह्या मुलींवरती पण ते प्रभाव आलेला आहे की हे चुकीच्या, डीजेला एवढं मान्यता आलेली आहे या गोष्टीला की लाईव्ह कार्यक्रम जास्त चालत नाही, कमी चालतात. त्याच्यामुळे ज्या मुली आहेत, ज्या वर्षानुवर्ष घर सोडून त्या थिएटरला असतात, कला केंद्रामध्ये नाही का, ते त्यांचे, म्हणजे त्यांचं पण हे म्हणणं असते की आता जशी मी म्हणते की मी माझी कला जपणार, तशी त्या मुली म्हणतात की आम्ही लाईव्ह शो सोडणार नाही. डीजे करतात ना, करू द्या, भरपूर ठिकाणी आहेत, आता नाव पण तुम्हाला माहिती असतील. पण आता थिएटर जिथं आहे, आता आर्यभूषण थिएटर आहे, जे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सणसवाडी आहे, चौफुल आहे, मोडलीम आहे. मोडलीमचं माहेर घर म्हणजे कला केंद्रामध्ये पहिलं माहेर घर. मोडलीम मधून भरपूर कलाकार आलेले आहेत, तर तिथे पण प्रभाव आहे थोडाफार. त्याच्यामुळे बदलायला पाहिजे त्यांनी, त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मुली बदलतील. म्हणजे ती आहे, ती करते, ती एवढी गेली, याच्यात वाईट नाही म्हणत मी, पण ती जे करून गेली ना ते वाईट आहे. प्रत्येक अदाकारी करतोय, ही अदाकारी आत्ताच्या डीजे शो मध्ये नसते. डीजे शो मध्ये हे पाणी ओत, हे ओत, पाणी असं ओतून आपलं म्हणतो आता सचिन दादांच्या शब्दांमध्ये ते ढुंगन स्टार जे आहे ते बॅक साईड दाखवायचे, हे असं, म्हणजे ते म्हणतात ना फोटो काढताना आपण पोज दाखवतो, हे तसे विषय झालेले आहेत. बरोबर. लावणी म्हणजे नाहीये. मुलगी आहे, मुलीची इज्जत आपणच जपली पाहिजे. आपली लाख मोलाची इज्जत 4 मिऱ्यामध्ये, आपण म्हणतो ना 7 मिऱ्यांमध्ये झाकलेली असते, ती इज्जत तुम्ही अशी कवडी मोलामध्ये ओपन करू नका. आपण आपल्या शरीरातून एक जीव निर्माण करतोय, बरोबर, हे आपलं कोट्याधीश आहे, हे आपण उगाच विकतोय 1.5 लाख 2 लाख. बाई पण आई पण सोपं नाही. हॉटेल दिल्याच्या नंतर आम्ही जेवत बसलोय, एक माणूस ड्रिंक केला, 15 माणसं त्याच्यासोबत, आम्ही 10 लेडीज,
आणि माझे बाउन्सर माझ्यासोबत 2च असतात आणि पार्टीवाल्यांचे 10 असतात. तर माझ्यासोबत 2च बाउन्सर होते आणि त्याने वरतून आवाज करून बिस्लरी वरतून फेकली. ती जशी बिस्लरी फेकली ती माझ्या मुलीच्या ताटात येऊन पडली आणि ते पूर्ण जेवण तिच्या अंगावरची गरम गरम जेवण होतं आणि पूर्ण जेवण तिच्या असं उडलं. मी नाचतीये आणि ड्रिंक करून आहे म्हणून त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नसेल आणि पोलीस होते, तिथून खालून आला आणि मला काहीतरी घाण ऍक्शन केली. 1 नाही 2 3 वेळेस केली. आणि नंतर मी माईक घेऊन त्याला बोलले की म्हटलं तुमच्या गावात जर ही परंपरा असेल तर ह्या गावात परत कुठल्या कलाकाराला बोलू नका म्हटलं. हे असं आता शेवटच्या माझ्या शोला झालेलं की तुझ्यावरती पैसे उधळत होते नाही का, तू नाचत होती, ते तुला असं वाटलं नाही का की तू बंद करावं. म्हणलं मी बोलून उपयोगच नव्हता. मी बोलले की हे बंद करा, हे जर व्हिडिओ व्हायरल झाले तर मला बॅन करण्यात येईल. आमचा गंधर्व परिवार जो आहे त्यांची मी रिस्पेक्ट करते, ते मला विचारतील की अरे तू हे डान्स बार सारखी काय करतेस. म्हणजे तिथं अक्षरशः पैसे उधळत होते. 100-100च्या नोटा होत्या, 500च्या नोटा होत्या. आणि मी माझ्या बॉडीगार्डला म्हणलं हे लवकर उचला, हे व्हिडिओ मध्ये व्हायरल नाही व्हाव्यात. तर हे व्हिडिओ ट्रोल झाला की तुमचे बॉडीगार्ड पैसे उचलतायत. पैसे नव्हते उचलत, ते तिथनं साफ करत होते की हे व्हिडिओ मध्ये नाही यायला पाहिजे. पोस्ट केलेत. त्याच्यानंतर जे आम्हाला मेसेज आलेत, काही चुकीचे मेसेज आले की तू जे करते ती नाटक करते, तू माफी मागून परत तू हेच करणार आहे, की तुझ्या अकाउंटला जे तुझे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कसे काय आहे, मग तू हे व्हिडिओ डिलीट कर. जे आता विठाबाई नारायणकर होत्या आहेच म्हणणार मी, त्या गेल्याच नाही, ते माझ्यात खरंच जिवंत आहे. हो खरंच आहे. कारण की मी मातंग समाजाचे, ते पण मातंग समाजाच्याच आहेत. आणि जी ती कला जपली, मी एवढी जपली नाही मान्य, पण मी याच्यानंतर जपणार. मी त्यांच्या एवढं नाव करणार का नाही माहिती नाही, पण मी त्यांच्या पावलावरती पाऊल देणार हळूहळू का होईना. तर मला हेच म्हणायचंय की उद्या चालून माझ्या मुलाने जर विचारलं की तू काय करत होती, तर मला प्राऊड फील करून तिला सांगण्यात येईल की मी एक कलाकार होते, मी लावणीच करत होते. माणसं त्या मुलीजवळ जाणार, त्या मुलीला जवळ घेऊन डान्स करणार, या तिच्या कमरेमध्ये हात टाकणार, ते अश्लील प्रकार त्या डीजे साऊंड बारीमध्ये चालू असते. जे कला केंद्र म्हणजे लाईव्ह जे कार्यक्रम असतात, जे पेटीवरती ढोलकवरती, तिथं कुठलाच माणूस त्या मुलीपर्यंत येत. जरी मी पाटील असेल तरी पाटील लावायला मला लाज वाटली पाहिजे की मी पाटील लावणं कितपर्यंत योग्य आहे. कारण की पाटलाचं नाव हे खूप मोठे पहिलेपासून. बरोबर आहे. पाटील आला, हा गावाचा पाटील आहे, बरोबर आहे ना. मग ते नाचणाऱ्या पोरीनं जी स्टेजवर नाचते ना, तिनं पाटील लावू नये. कुणी पण पाटील असो, तिनं ओरिजिनल पाटील असेल तरी लावू नये. कुठलीच चौकात नाचत नाही, लग्नात पण नाचत नाही. आपल्या घरचं लग्न असू द्या आणि ते पाटलांचं लग्न असू द्या, तिला जर आपण म्हणलं ना ताई नाच, नाही म्हणते, डोक्यावरती पदर घेते. अगदी पूर्वीची पाटलीन बाई तुम्ही बघा, आजीबाई, तिला फोटो जर काढायचा म्हणलं ना आजी फोटो, तर ती पहिले पदर घेते. पावसामध्ये पाणी तर कळत नव्हतं, पण मी रडत ते गाणं करत होते. हो, मी रडत होते, ते गाणं करत होते किंवा पाठ हे करून अश्रू पण पुसत होते. आणि त्याच्यानंतर मला वन्स मोर काय ते देवाची म्हणतात ना, वन्स मोर हवायच तिचा वन्स मोर. सरांनी जसं तुम्ही आता हात केला तसं दोन्ही हात डोक्याला लावले. मी पण गप बसले. मला ते रडणं पण आवरत नव्हतं, कारण की माझा बाप गेला, मामा म्हणजे बापच होता. ते वन्स मोर, पहिला वन्स मोर, दुसरा वन्स मोर, अक्षरशः मी 3 वन्स मोर घेतले. हे भरपूर सगळेच विरोधात जाणार माझ्या आता. अच्छा. हो, कारण की हे जे पॉडकास्ट बघतील की हे पाटील आलेत, मुंबईकर, पुणे, आणि हे सगळ्या माझ्या जवळच्याच आहेत. ओके. हो, म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो. म्हणजे मला मुली कमी असेल तर मी त्यांना कॉल करते, त्यांना जर काय असेल तर ते मला कॉल करतात. हे आता आणि आता हे जे मी आहे ना, हे 100 जणी एकीकडे आहेत आणि मी एकटी वन साइड आहे. आम्ही असे होतो ना, कारण की तिला बाबा एवढी संधी भेटली, मग आपल्याला पण भेटेल. मग तिला रितेश सरांनी कॉल केला असेल, त्यांच्या चॅनलवाल्यांनी कॉल केला असेल की तुम्हाला बिग बॉस मध्ये यायचंय, मग आपल्याला पण असा फोन येऊ शकतो, मग आपण पण हिच्यासारखंच करावं. तर ती पदर काढते, ती काय दाखवते, ती थोबाड दाखवत नसते, ती फक्त ती अशी दाखवलेली आहे लावणी कलाकार आहे, आणि ती वरती आलेली आहे, ती एक लावणी कलाकार जिवंत झालेली, हे ती तिचं स्वरूप दाखवते. ह्या मुली काय करतात,
त्यांना असं वाटतं की आपण आपला चेहरा झाकतोय. हे चेहरा झाकत नसतो, ते लावणीचं एक रूप घेतलेलं आहे ते. आणि त्याच्यानंतर तिने ओपन झालेली आहे. तिथे जे महिला होत्या ना, त्या माझ्यासोबत एक मॉमेडियन मुलगी होती, तिने म्हणजे बुरका वगैरे पण घातलेला होता. ती माझ्यापाशी येऊन फोटो सेल्फी काढून गेली. प्लस ती तिचा चेहरा दाखवू शकत नव्हती, पण तिने तिच्या आयडीला टाकला. माझ्याकडे पण फोटो आहे. मी तिला विचारलं, म्हटलं तू चेहरा पण नाही दाखवणार आणि सेल्फी? तर म्हणली पहिल्यांदा अशी कलाकार बघितली की ती डीजे शोला एकदम व्यवस्थित नाचली. तुम्हाला सगळ्यात त्रास झालेली गोष्ट कोणती? सगळेच होत आहेत. एक गोष्ट असेल तर सांगायची ना तुम्हाला. सगळेच होत आहेत. काय फेस करू? एक मुलगी आहे, म्हणजे कोण कमेंट येतात, छान दिसते, सुंदर दिसते, आणि मुलगी म्हणून काय गोष्टी फेस असेल हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा कशा सांगू शकत? किती फेस करत असेल हे मला माहिती. काय करावं लागतं. असं वाटतं की आपण पण, माझे जे आईचं स्वप्न आहे की पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं, या स्वतःची गाडी असावी, या स्वतःचं काहीतरी असावं. हे माझ्या आत्ता होत नाही. का होत नाही? कारण की एवढी प्रसिद्धी नाहीये. मी एवढं कुठं इन्कमिंग आणत नाही. मी आता रेंटनीच राहते, म्हणजे 13-14 वर्ष झाले इथं येऊन मी रेंटनीच आहे. स्वतःचं काही नाहीये माझ्याकडे. मग मला लोक म्हणतात की तू ह्यांच्यापेक्षा भारी दिसते, भारी डान्स करते, तुझं एवढं छान, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, हा, तर तू ह्यांच्या समोर का नाही? मग मला इथं वाईट वाटते की ह्या वाईट करून समोर चालल्या, आपण चांगलं करून पण मागे. मग आपण चांगलं करतो हे वाईट आहे की वाईट करत नाही हे चांगलं आहे? हे त्याच्यात कन्फ्युज असते. खूप मन असं युद्ध करतो स्वतःशी की काय करावं. नमस्कार महाराष्ट्र. सॉलिट्यूड हॉलिडेज आणि नितीन धवने फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ डबल आरच्या आजच्या भागात आपल्याकडे एक असे गेस्ट आलेत की आपण आपल्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला तर सरकारकडे विनंती करतो की आम्हाला याच्यावरती सोल्युशन द्या. पण आज ज्या आमच्याकडे सरकार आलेले आहेत त्या आपल्याला खरंच असं एक सोल्युशन देणार आहेत की जे आत्ता महाराष्ट्राला प्रचंड गरजेचं आहे. तर लावणी सम्राज्ञी, नृत्यांगना, सिने अभिनेत्री खुशीताई शिंदे, तुमचं मनापासून स्वागत. विशेष हार्डवर तुम्ही आलात आणि आज एकदम विशेष हार्ड गप्पा करणार आहेत तुमच्यासोबत. खरं तर हा म्हणजे डोक्याला मुंग्या आणणारा विषय आणि तुम्ही एवढं बिनधास्तपणे बोलताय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पण हे ज्यांनी नावं लावलेत त्याच्यामध्ये काय पाटील, आता पाटील बरंच ट्रेंडिंग नाव आलंय त्याच्यामध्ये, आणि ते नाव लावण्याचा काय उद्देश आहे की त्यांचं ओरिजिनल नाव आहे पाटील? आपण तर त्यांचे डॉक्युमेंट्स बघितलेले नाहीये. तरी तुम्हाला या क्षेत्राच्या माध्यमातून मला असं काय वाटतं, जरी मी पाटील असेल तरी पाटील लावायला मला लाज वाटली पाहिजे की मी पाटील लावणं कितपर्यंत योग्य आहे. कारण की पाटलाचं नाव हे खूप मोठे आहे पहिलेपासून. बरोबर आहे. पाटील आला, हा गावाचा पाटील आहे, बरोबर आहे ना. मग ते नाचणाऱ्या पोरीनं जी स्टेजवर नाचते ना, तिनं पाटील लावू नये. कुणी पण पाटील असो, तिनं ओरिजिनल पाटील असेल तरी लावू नये. बरोबर. तुझं सरनेम लाव. कारण की कसं होतं, इथं ना नाव मिळतं त्यांना, असं वाटतं की पाटीलबाई. आता मी भरपूर पुढारी जे राजकारणी लोक आहे ना, त्यांच्या पण तोंडून ऐकलेले की पाटीलबाई नाचवली, आम्ही पाटीलबाई बोलवली. बरोबर. ते तुम्हाला लाज वाटू द्या की तुम्ही सुद्धा पाटलांचं नाव घेऊन समोर त्यांना मोठं करतायत. त्यांना असं वाटतं की पाटील हे लावलं म्हणजे खरंच खूप मोठं नाव आहे, आणि हे नाव आपण लावणं मला तरी असं वाटतं चुकीचं आहे. कारण की पाटलाची कुठलीच लेक चौकात नाचत नाही, लग्नात पण नाचत नाही. आपल्या घरचं लग्न असू द्या आणि ते पाटलांचं लग्न असू द्या, तिला जर आपण म्हणलं ना ताई नाच, नाही म्हणते, डोक्यावरती पदर घेते. अगदी पूर्वीची पाटलीन बाई तुम्ही बघा, आजीबाई, तिला फोटो जर काढायचा म्हणलं ना आजी फोटो, तर ती पहिले पदर घेते अजूनही. मग ते तुम्ही विचार करा ना की हे पाटील नाव जे लावतात ते योग्य आहे? मी बोलून तरी बोलू किती? तुम्हीच ते तिला समोर आणताय, तुम्हीच मोठं करताय, मग आपण बोलून तरी काय बोलायचं आता? फक्त मला असं वाटतंय की त्यांनी पाटील लावू नये, की ह्या पाटलांचं नाव त्यांनी खराब नाही करावं. अगदीच. हो. आता कोणाच्या सगळ्यात तुम्ही एवढे शोज केलेले आहेत, त्यातला एक असा अनुभव असेल की जो तुम्ही आतापर्यंत विसरू शकला नाही, चांगला अनुभव? दोन्ही पण आहे, दोन्ही चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. जे मी नाव घेतलं तुम्हाला, योगेश सर देशमुख, त्यांचे मी एक वेळ शोला होते आणि शो यात्रेचा होता, पारंपरिक लावणीचा होता.
आणि आम्ही गावामध्ये एक शो करत होतो आणि माझं गाणं होतं नादखुळा. नादखुळा. आणि त्याच्या पहिले मला एक कॉल आला घरून आणि सांगितलं की माझे मामा एक्सपायर झाले आणि म्हणजे मला वडील नाहीये लहान. मी वडिलांना बघितलेलंच नाहीये की माझे वडील कसे होते. सिरियसलीच खरंच मी माझ्या वडिलांना बघितलेलं नाहीये. ते खूप छान होते असं घरचे म्हणतात, पण मी त्यांना बघितलेलं नाहीये. मी 2 वर्षाचे असतानाच वडील एक्सपायर झाले. मम्मीनेच लहानाचं मोठे केलं, या क्षेत्रात आले आणि तेव्हा कॉल आला आणि त्याच मामाने मला लहानाचं मोठं केलेलं होतं, जे माझे वडीलच. आणि सांगितले की ते एक्सपायर झाले आणि सिरियस होते. कार्यक्रम चालू होते, त्याच्यामुळे मी घरी जाऊ शकले नाही. मला असं वाटलं चला आयसीयू मध्ये आपण घाण विचार तर करणार नाही ना की हे जाऊ शकतील असं तसं. तर फोन आला, मी गप्पच बसले की आता करू काय, कारण की त्या सरांना पण डान्सर नव्हत्या. 3-4 आम्ही डान्सर होतो आणि बॅक डान्सर होत्या. मी ते सोडून पण येऊ शकत नव्हते, कारण की ती एक जिम्मेदारी असते आपल्यावरती की आपण त्या स्टेजवरती जाणार. आणि ती एक पैशाचा विषय नसतो, पण ती एक जिम्मेदारी असते. आणि मी सरांना सांगितलं की सर माझे मामा एक्सपायर झाले. रडत होते मी. मेकअप माझा खाली येत होता नाही का हळूहळू. आणि त्यावेळेस पावसाळ्याचा दिवस होता, हळूहळू पाऊस पण येत होता, तरी पण आम्ही डान्स करत होतो पावसामध्ये. आणि सर मला बोललेत की तू काय कर, पॅकअप कर आणि शांत बसून राहा. जसा शो झाला तसा आपण इथून निघू, कारण की शो होता बाहेर गावी. तिथून आम्हाला येता येत नव्हतं आणि एवढं काय नव्हतं 4 व्हीलर गाडी येईल किंवा ओला उबेर असेल तसं काय विषय नव्हता 2014 साली. आणि म्हटलं सर तुम्हाला पण डान्सर नाहीये. मी त्यांचा विषय म्हणले काही नाही आपण करू. म्हटलं सर नाही, मी घुंगरू बांधले. घुंगरू तर असं मी काढू शकत नाही. मी नाचते म्हटलं आणि मी नाचून झाल्याच्या नंतर पॅकअप करते, मला दुसरं गाणं तुम्ही देऊ नका. तर पावसामध्ये पाणी तर कळत नव्हतं, पण मी रडत ते गाणं करत होते. हो, मी रडत होते, ते गाणं करत होते किंवा पाठ हे करून अश्रू पण पुसत होते. आणि त्याच्यानंतर मला वन्स मोर काय ते देवाची म्हणतात ना, वन्स मोर हवायच तिचा वन्स मोर. सरांनी जसं तुम्ही आता हात केला तसं दोन्ही हात डोक्याला लावले. मी पण गप बसले. मला ते रडणं पण आवडत नव्हतं, कारण की माझा बाप गेला होता. मामा म्हणजे बापच होता. ते वन्स मोर, पहिला वन्स मोर, दुसरा वन्स मोर, अक्षरशः मी 3 वन्स मोर घेतले. हो, म्हणजे ते माझ्यासाठी एवढा घाण एक अनुभव होता ना, खूप घाण अनुभव. ते वन्स मोर घेतल्याच्या नंतर मी जशी दमून आले तसे घुंगर पण मुलींनीच सोडले माझे, साडी पण मुलींनीच काढली, मला ड्रेस वगैरे घातले मी. मग त्याच्यानंतर रडत जे होते मी घरी गेले. दुसऱ्या दिवशी शो होता. माझी आई बोलली आता येऊन काय उपयोग तुझा, माती तर झाली नाही का, तुझा येऊन तरी उपयोग काय, येऊ नको म्हणली. तुझे शो आहे, तुझे शो कर, आम्ही आहे इथं. म्हणजे घरच्यांनी मला की माझं इथून घर 550 किलोमीटर आहे. मी नांदेडवरून पुसतगाव आहे माझं, खेडगाव आहे. म्हणली नको येऊ का, कारण की 1200 रुपये ट्रॅव्हलिंगला जातात ना, तर तुझे एक पर डे तुझा जाईल नाही का, तर तू येऊ नको. 1200 2400 रुपये जातात. तर त्या पैशामुळे माझी आई, आजी, माझे मामा, मोठे मामा ते बोलले होते की येऊ नको तू, आम्ही आमचा हँडल करू. झालं आता गेले मामा, काय करशील. तेवढं मला दुसऱ्या दिवशी शो केला, तिसऱ्या दिवशी केला, सलग महिनाभर शो केला. पण मी मामाच्या 10व्याला पण जाऊ शकले नाही आणि 13व्याला म्हणतात ना कुठल्याच याला जाऊ शकले नाही. आणि आनंदी प्रसंग काय? आनंदी माझा अकलूज महोत्सव, जो मी आता 2024 साली जो केला, 25 साली. तर माझ्यावर एवढी मोठी जिम्मेदारी होती, कारण की तो शो खूप मोठा असतो. कार्यक्रम जो महोत्सव त्याला म्हणतात, प्रत्येक कलाकार तिथं असतो. कलाकार म्हणजे डीजेतले नसतात, ऑर्केस्ट्रामधले पहिल्या 2 दिवशी असतात. त्याच्यानंतरचा जो शेवट असतो ते कला केंद्रामधून प्रत्येक कलाकार असतो तिथं. आणि माझी सुरुवात म्हणजे तिथूनच आहे नाही का, त्याच पारंपरिक मधून आहे. तर ते मी मागच्या वेळेस 2025 साली जो तिथं लावणी महोत्सव केला, त्याच्यात मी 2रा क्रमांक आणला होता. जे कॉम्पिटिशन खूप होते आणि त्याच्यात माझा 2रा क्रमांक आला होता. ते माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. लावणीचीच आहेत, मला आवड लावणीचीच आहे पहिलेपासून, तर तो माझा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण. तुमचं एक अल्बम सॉन्ग आलं होतं, काय होतं ते? आणि महाराष्ट्राने बरंच त्याला अप्रिशिएट पण केलं, डोक्यावर घेतलं होतं. तुला नजर लागेल, ते म्हणजे आपले मेघराज राजे भोसले. मेघराज, हा,
भैयांनी म्हणजे मला सांगितलं की गाणं आहे, छान आहे, कर. हम्म. कारण की ते म्हणतात ना की मुलीला प्रसिद्धीचे सॉंग्स या कुठले तरी काम मिळतात. आमच्यासारख्या मुलींना ते लगेच नाही मिळत. ठीक आहे, या काहीतरी विषय असतो की ती मुलगी करायला तयार असेल तर ते गाणे मिळतात किंवा म्हणजे बरोबर. नाही मिळत. तर माझं कसं आहे, जे इज्जतीनं मिळतं ते द्या, जे इज्जतीच्या बाहेर असेल ते मला नाही मिळालं तरी चालेल. एवढी काही भुकेली नाही मी प्रसिद्धीच्या भागे. तर ते गाणं मला भैयांनी मला सजेस्ट केलं किंवा मग इंद्रजित भैया जे आहेत नाही का, त्यांनी पण मला सांगितलं. तर तेव्हा मी ते गाणं केलं आणि त्याच्यात जो कधी कधी निघतो ना बाहेर. आणि ते ऍक्च्युली ही पडद्यामागची गोष्ट आहे ना, ही माणसाला प्रचंड त्रास देते की तुम्ही 1,00,000 लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या वाजवतायत आणि तुम्ही एकटेत. यांनी एक मोहीम छेडली आणि त्याला तुम्ही सपोर्ट करून ही सुरुवात केली. तर या सुरुवातीला काय काय चॅलेंजेस येतील असं वाटतं आता? खूप येणार आहेत. कारण की दादांची माझी ओळख तर पहिले असं एवढी पर्सनली काही नव्हती. मी त्यांचे व्हिडिओ वगैरे बघितलेले होते आणि मी पॉडकास्टला गेल्याच्या नंतर अचानक त्यांची माझी भेट झाली किंवा त्यांनी मला त्यांचे विचार सांगितले, मी माझे विचार त्यांना सांगितले. तर त्यांना असं वाटलं की मुलगी जे करतेय, जे डीजे शोचीच मुलगी आहे, ती जर सुरुवात आपल्यासोबत करत असेल तर उलट चांगली गोष्ट आहे. आणि त्यांनी माझ्यासोबत 1-2 प्रश्न वगैरे विचारले, मला थोडंसं इमोशनली बोललेत ते. मी ऍग्री आहे त्या गोष्टीवरती की त्यांनी जे मोहीम उचललेली आहे, मी त्यांना सपोर्ट हे करते की ते वाईट काही करत नाही. त्यांची पण एक मुलगी आहे आणि त्या मुलीला बघून ते जे बोललेत की माझी मुलगी आहे. जे नसरापूरचा विषय झाला, जे तुला असं वाटत की तुझ्यामुळे या तुझ्या डान्समुळे जर काय होत असेल चुकीचं, तर हे कितपर्यंत योग्य आहे. त्यांनी मला खूप प्रश्न विचारले. मी त्या गोष्टींना जे मला वाटलं ते मी उत्तर दिले आणि जे मी पॉडकास्ट आम्ही पोस्ट केलेत त्याच्यानंतर जे आम्हाला मेसेज आलेत, काही चुकीचे मेसेज आले की तू जे करते ती नाटक करते, तू माफी मागून परत तू हेच करणार आहे, की तुझ्या अकाउंटला जे तुझे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कसे काय आहे, मग तू हे व्हिडिओ डिलीट कर. तर मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही पॉडकास्ट परत बघा की मी काय बोललेले, मी जे केलेलं आहे ते मी परत करणार नाही. बरोबर, जे झालं ते तर बदलू शकत नाही आपण. आणि माझ्याकडनं जे झालं ना ते मी म्हणतच ना मी घाण काही केलेली आहे. मी फक्त डान्स केला. मी सगळ्यात जास्त स्टेजवरती डान्स करते. 1-1, 1.5 तास डान्स करते मी. असं वाईट अंग प्रदर्शन काही केलेलं नाहीये मी. हा बॉडी आहे, बॉडी तर थोडीफार दिसणार आहे तिथपर्यंत ठीक आहे. दुसऱ्या मुलींसारखं केलेत का तुम्ही? पण माझे व्हिडिओ बघितलेत, बरोबर आहे. तर माझं चॅलेंजेस खूप आहेत की याला मी जे चांगलं करते का वाईट करते, मला हे प्रश्न पडलाय की मी सोडून चांगलं करते का वाईट करते. तुम्ही मला प्रश्न पण विचारतायत, परत म्हणणार आहे की हे सोडणारच नाहीये. म्हणजे त्यांची इच्छा आहे की ह्यांनी सोडावं नाही, ह्यांनी वाढत जावं आणि आम्ही ह्यांच्यावरती प्रश्न उचलावे, म्हणजे हे मोठे व्हायला. सोडते यांच्यासाठी ही चांगली गोष्ट नाहीये. बरोबर, भरपूर चॅलेंजेस झाले. तुम्ही कमेंट्स बघा भरपूर की ही वाईट आहे. आणि सचिन दादाला तर एवढं म्हणजे आता त्यांना बोलावं ही तर त्या मुलींची खरंच लायकी नाहीये की सचिन दादांना बोलावं. कारण की ती जे करतात ते खूप छान करतात. त्यांचे बरेच ओळखी आहे. त्यांना कमेंट करणं, त्यांचं नाव घेऊन बोलणं, पहिले आपली लायकी बघावी, नंतर सचिन दादावरती प्रश्न करावेत असं मला वाटतं. ते आता उत्तर देतील त्यांच्या पद्धतीनं. ते काय साधारण माणूस तर नाहीये. बरोबर. पण आता याचा परिणाम म्हणून जेव्हा पुढचे तुमचे कार्यक्रम बुक होतील, तिथेही तुम्हाला एक वेगळं चॅलेंज फेस करावं लागणार. खूप मोठं. मी तर ते पॉडकास्ट झाल्याच्या नंतर 1000 वेळा विचार करते की मी आता दहीहंडीला काय करणार. हे मलाच प्रश्न आहे. पण काहीतरी सुरुवात तर करावं लागणार आहे. करू काहीतरी चांगलीच करू. जे मी शब्द दिलेला आहे की मी पारंपरिक करणार, लावणी करणार. आता दहीहंडीच्या शोला जे असतात ते मुलं डान्स वगैरे करतात, बरोबर आहे, डीजे वगैरे चालतो. पण ठीक आहे, काहीतरी आहे माइंड मध्ये जे तुम्हाला बघायला भेटेल दहीहंडीमध्ये की खरंच खुशीने सुरुवात केलेली आहे आणि ती तिच्या शब्दावरती ठामपणे आहे आणि करणार मी. जे म्हणजे बोलण्यापेक्षा तुम्ही बघावं असं वाटतं मला. तुमच्या सर्कल मधून कुणाचे विरोध झाले मी आता?
या हा, हा. मुद्द्याला धरून तुमच्या सर्कल मध्ये, सर्कल इन द सेन्स बाकी डान्सर्स बाकी किंवा जे बाकी डान्सर नृत्यांगना आहेत आहेत, डीजे शो हा करतायत ते हा, हे भरपूर सगळेच विरोधात जाणार माझ्या आता. अच्छा, हो, कारण की हे जे पॉडकास्ट बघतील की हे पाटील आलेत, मुंबईकर, पुणे, आणि हे सगळ्या माझ्या जवळच्याच आहेत. ओके, हो, म्हणजे आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये असतो. म्हणजे मला मुली कमी असेल तर मी त्यांना कॉल करते, त्यांना जर काय असेल तर ते मला कॉल करतात. हे आता आणि गिव्ह हे अँड टेक असतं. आणि आता हे जे मी आहे ना, हे 100 जणी एकीकडे आहेत आणि मी एकटी वन साइड आहे. आता मी ते फेस कसं करणार काय माहिती. पण जे खरं आहे ते बोलले मी. म्हणजे यांनी, मला असं वाटतं यांनी वाईट नाही मानायला पाहिजे ह्या गोष्टी, की जी मी बोललेले आहे ते खरं बोलले. बरोबर, की तुम्ही जे करतायत ते चुकीचे. तुम्ही करतायत ना, तर असा विचार करा की तुमच्या समोर जे मुलं आहेत, ह्या मुलाच्या जागी तुमचे पण मुलं येणार आहेत. तुम्ही पण आई होणार आहेत. बरोबर. जर तुमचा मुलगा उद्या चालून 20 वर्षानंतर की आई तू अशी जीप काढत होती, तू अशी ब्लाऊज काढत होती, हे का ग करत होती, तर तू उत्तर काय देणार? तू बाई आहे तर आई होणारच. बरोबर. तू लग्न करणारच. हा, हे व्हिडिओ बघून लग्न कोण करणार का नाही हे तर माहिती नाही, पण तुझा मुलगा किंवा मुलगी तुला हे प्रश्न नक्की विचारणार. तुझे व्हिडिओ तर डिलीट नाही ना होऊ शकत, हे व्हिडिओ राहणार आहे. मग हे तू का करत होते, हे मग आपण आपल्या मुलाला उत्तर काय देऊ? त्याच्यामुळेच हे माझ्यात बदल झालेले की उद्या चालून मी आई होणार आहे. माझी मुलगी किंवा मुलगा जर मला विचारलं की तू हे काय करत होती, मग मी बोलू का की मी कलाकार होते? बरोबर ना. जे आता विठाबाई नारायणकर ज्या होत्या, आहेच म्हणणार मी, त्या गेल्याच नाही, ते माझ्यात खरंच जिवंत आहे. हो, खरंच आहे. कारण की मी मातंग समाजाचे, ते पण मातंग समाजाच्याच आहेत. आणि जी ती कला जपली, मी एवढी जपली नाही मान्य, पण मी याच्यानंतर जपणार. मी त्यांच्या एवढं नाव करणार का नाही माहिती नाही, पण मी त्यांच्या पावलावरती पाऊल देणार, हळूहळू का होईना. तर मला हेच म्हणायचंय की उद्या चालून माझ्या मुलाने जर विचारलं की तू काय करत होती, तर मला प्राऊड फील करून तिला सांगण्यात येईल की मी एक कलाकार होते, मी लावणीच करत होते. क्या बात. हो, हे असं अगदीच. म्हणजे विठाबाईंचं तुमच्याशी रक्ताचंच नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट जी आता आपल्या बोलण्यातून आली की विठाबाईंनी जशी स्वतःच्या बाळाची नाळ कापून परफॉर्म करायला गेल्या होत्या, तसंच तुमच्या आयुष्यात जी घटना घडली त्यानंतर तुम्ही 3 वेळा वन्स मोर केलं, हे त्याचं संलग्न आहे असं म्हणेन, किंवा आत्ताच्या युगातलं तेवढंच सिरियस प्रकरण आहे आणि ते अप्रिशिएट आहे. म्हणजे नक्कीच खूप सुंदर आहे ही विषय. पण त्याच्या पण पुढे जाऊन आता जेव्हा लावणीला तुम्हाला कुठे घेऊन जायचंय, की महाराष्ट्राची लावणी जगभर प्रसिद्ध आहे, खूप खूप वरती, कारण अख्ख्या जगामध्ये आपल्यातल्या कलाकारांनी जाऊन शोज केलेले आहेत, कार्यक्रम केलेले आहेत, तिकडल्या लोकांना महाराष्ट्राची परंपरा कळली. अरे तिकडे अशा पद्धतीची लावणी होते मराठीमध्ये. आणि खरंच आहेत ना आता खूप की जे बाहेर जातात लावणी वगैरे करायला, नाही का, जे आपले सरकारकडनं जातात की आमची लावणी US मध्ये आहे, दुबईमध्ये आहे, आहेत ना, भरपूर कलाकार गेलेले आहेत. आणि त्यांनी आपली संस्कृती तिथं जपलेली आहे. आणि आपण आपल्या या मुली महाराष्ट्रात जपू शकत नाही. बरोबर आहे. उद्या चालून ते पण म्हणणार की तिथे काय, तिथं पण हे असं नंगानाच चालू आहे, मग आपण काय यांना वाव देतोय, हे पण हेच चालू आहे ना सध्या. बरोबर, अगदी. तर खुशी शिंदेनी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा त्या डान्सचा फॉर्म शिकला होतात की नाही, लहानपणापासून आवड आहे तर ते घडत गेले? नाही, शिकले मी कुठेच नाही, क्लास मी कुठेच नाही घेतला. विषय असा होता की लावणी डान्स एवढी छंद होता माझा की तू जे करणार ना ते मी शिकणार. अच्छा. हो, आणि जे रात्रभरातून मी तसा पाऊल टाकणे किंवा तसा एक्सपिरियन्स देणे, ही अशी करते मग मला पण हेच करायचंय. आता डीजे शोला पण मी खूप नर्वस होते की मी काय करणार, ह्या मुली तर असं नंगानाच करतात, मग मला पण तेच करायचंय का. मी प्रत्येकीचे व्हिडिओ बघत होते, ही काय करते, ही इकडे जाते, ही इकडे पप्पी देते, होट करते, मला तसं होतच नाही. मग सिरियसलीच होत नाही हे. म्हणजे हे तसे कपडे काढून हे करणं, म्हणजे मी हायटेड आहे, ह्यांच्यासारखी बुटकी पटकी नाही, हायटेड आहे, ते मी पूर्णपणे स्क्रीनवर दिसते. हेच जर माझ्या आईने जर व्हिडिओ बघितला तर चपलीनं मार की तू हे करत काय होते, मग तुझ्यात तिच्यात फरक काय राहिला. मला लावणीला एवढ्या वरती घेऊन जायचंय की जे विठाबाईंनी केलंय ना, मला असं वाटतं त्याच्या पण वरती लावणीने जा.
की लावणी एक मुलगी जर समोर आली तर हम्म. तिचा सन्मानच केला पाहिजे की ही लावणी कलाकार आहे, ही लावणी कलाकार आहे, हा. हे नको एक्सपिरियन्स. तर आता महाराष्ट्राची अजून एक परंपरा होती की बैठक, ज्याला परत बारी म्हटलं जायचं, हो हो. संगीत बारी. हम्म. तर त्याची परिस्थिती काय आहे? आणि मला वाटतं की तुम्ही त्याच पॅटर्न मधून आलेला आहात, तर ते हो. काय तुम्ही फेस केलेलं आहे? पहिले जे विषय होते ना ते पेटी तबलावरती वगैरे मुली एकदम पारंपरिक लावणी तुम्हाला बाहेर शो मध्ये बघितल्या म्हणजे बघायला मिळणार नाही, तेव्हा ते थिएटरला बघायला मिळते. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे कला केंद्रामध्ये हम्म. एक भरपूर कलाकार झालेले आहेत. तुम्हाला आता नाव तरी प्रमिलाताई लोदगेकर हम्म, म्हणा, हम्म, असे हम्म. भरपूर कलाकार झालेले बरोबर. आहेत. तर तिथं पहिली बैठक चालायची की पारंपरिक लावणी असेल, हिंदी गाणे वगैरे होत नाही तिथं. हम्म. एकदम साडीवरती आणि डिस्टन्स खूप असतो, 4-5 जे असतात प्रेक्षक बघायला येतात तेव्हा. आणि आता काय झालं, आता ते पण डीजे मध्ये हे कन्वर्ट झाले. झालं. हो, डीजे मध्ये की आता इकडं कोणी जात नाही. जे लाईव्ह कार्यक्रम जिथं असतात, जे लाईव्ह बैठकी असतात तिथं एवढे जात नाही. आता जातात डीजे शोकडे. जिथं डीजे बारी चालू असेल तिथं पब्लिक जाणार, चांगले चांगले वगैरे नाही का. मग ह्या मुलींवरती पण ते प्रभाव आलेला आहे की हे चुकीच्या डीजेला एवढं मान्यता आलेली आहे या गोष्टीला की लाईव्ह कार्यक्रम जास्त चालत नाही, कमी चालतात. त्याच्यामुळे ज्या मुली आहेत, ज्या वर्षानुवर्ष घर सोडून त्या थिएटरला असतात कला केंद्रामध्ये नाही का, ते त्यांचे म्हणजे त्यांचं पण हे म्हणणं असते की आता जशी मी म्हणते की मी माझी कला जपणार, तशी त्या बरोबर. मुली म्हणतात की आम्ही लाईव्ह शो सोडणार नाही. हम्म. डीजे करतात ना, करू द्या. भरपूर ठिकाणी आहेत, आता नाव पण तुम्हाला हो, माहिती हो, असतील. हो. पण आता थिएटर जिथं आहे, आता आर्यभूषण थिएटर आहे, जे 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सणसवाडी आहे, चौफुल आहे, मोडलीम आहे. मोडलीमचं माहेर घर म्हणजे कला केंद्रामध्ये पहिलं माहेरघर. मोडलीम मधून भरपूर कलाकार आलेले आहेत. तर तिथे पण प्रभाव आहे थोडाफार की अगदीच. डीजे बारी जास्त चालते हम्म. आणि हे लाईव्ह कार्यक्रम कमी चालतात. त्या बारीमध्ये अश्लीलता जास्त असते का? नाही नाही नाही, अजिबात नाही. कुठला जर व्यक्ती असेल प्रेक्षक, तो कधीच मुलीपर्यंत येत नाही. अच्छा. नाही. पण जे डीजे मध्ये चालू असते ना तिथं असतं. आता तुम्ही हां. व्हिडिओ बघितले हो, असतील हो, हो, म्हणूनच हो. प्रश्न विचारलाय. बरोबर अगदी. तर तिथं ते माणसं त्या मुलीजवळ जाणार, त्या मुलीला जवळ घेऊन डान्स करणार, या तिच्या कमरेमध्ये हात टाकणार. ते अश्लील प्रकार त्या डीजे साऊंड बारीमध्ये चालू असते. जे कला केंद्र म्हणजे लाईव्ह जे कार्यक्रम असतात, जे पेटीवरती, ढोलकवरती, तिथं कुठलाच माणूस त्या मुलीपर्यंत येत नाही. अगदीच. म्हणजे एकदम इज्जत. हो. म्हणजे परंपरा आणि इज्जत हे हे त्याच्यामध्ये होतं अगोदर होतं. संगीत बारीमध्ये. संगीत बारीमध्ये आणि ते डीजे बारीमध्ये नाही होत. अगदीच. आता महाराष्ट्राचा एक नावाजलेला शो म्हणूयात आपण, सगळ्यात टॉपचा म्हटलं तरी चालेल, बिग बॉस. बिग बॉस मध्ये काही कलाकार गेलेले आहेत आपल्यातले. हो, आपल्याला. तर त्यांचं काय, म्हणजे त्यांच्याकडे काय बघून त्यांना सिलेक्शन झालं असेल, किंवा एखाद्या कलाकाराचं होत नाही तर का होत नाही? काय त्यांच्या माध्यमातून त्यांचं चॅनल मोठं करायचं असतं त्यांना, की आता हे पुण्यातली कलाकार आहे, तिला आपण कॉन्ट्रोवर्सी जे मिळतं तेच, बाकी काय. ते चांगल्या कलाकारांना नाही मिळू शकत. जी बरोबर. पारंपरिक लावणी करते, जी पारंपरिक कलाकार आहे, तिच्यापेक्षा खूप छान छान आहेत दिसायला, हाईटने सगळ्या गोष्टी आहेत ना, बरोबर. त्या मुलीला संधी नाही मिळू शकत ती. कारण की ते इज्जतीमध्ये जी आहे तिला संध्या कमी आहेत. इज्जतवाल्यांचं क्षेत्र नाहीये. नाहीये. आणि जे म्हणजे बेइज्जतीनं चालतायत, तिला कलाचा क पण माहिती नाही, लावणीचा ल पण माहिती नाही, तिला त्या स्टेजवरती. त्याच्यामुळे तर मग त्यांच्या मागचे हे आम्ही असे होतो ना, बरोबर. कारण की तिला बाबा एवढी संधी भेटली, मग आपल्याला पण भेटेल. मग तिला रितेश सरांनी कॉल केला असेल, या त्यांच्या चॅनलवाल्यांनी कॉल केला असेल की तुम्हाला बिग बॉस मध्ये यायचंय, मग आपल्याला पण असा फोन येऊ शकतो, मग आपण पण हिच्यासारखंच करावं, कॉन्ट्रोवर्सी काहीतरी केलं पाहिजे. मग ते ह्यांच्यामुळेच होतात. ते म्हणजे माझी पण चुकी नाहीये. तुम्ही तिला मोठं करतायत तर तिच्या मागे आम्ही पण असे जन्म घेऊच ना, असे विषय आहेत ते. अगदीच. त्याच्यामुळे बदलायला पाहिजे त्यांनी. त्याच्यानंतर त्यांच्यानंतर मुली बदलतील. म्हणजे ती आहे, ती करते, ती एवढी गेली, याच्यात वाईट नाही म्हणत मी, पण ती जे करून गेली ना ते वाईट आहे. की तिला आपण संधी देतो ना, तर आमच्यासारख्या मुलींना पण तिच्यासारखी करायची संधी चांगल्यांना पण द्यायला गार्जियन पाहिजे, संधी द्यायला चांगल्यांना नाहीये, वाईटला भरपूर आहे. अगदी. हो. अजून एखादी मनातली गोष्ट बोलायची राहिली असेल तर बोलू शकता.
काय नाही, फक्त एवढंच की आहे त्यांना सपोर्ट केलं पाहिजे, चांगल्यांना समोर आणा. ज्या आहे कलाकार, लावणी कलाकारच नाही, असे हिंदी डान्सर पण खूप आहे बरोबर. की ते समोर नाहीये. मुलं पण आहेत, मुलं हम्म. पण आमच्या स्टेजला जे डान्स करतात ना, त्यांना पण तुम्ही समोर घ्या. ते आमच्यापेक्षा डान्सर आहेत. बरोबर जे माझ्या डान्सर मुलं आहेत ना, 4 जण, रितेश वगैरे आहेत भरपूर. माझ्यासारखे नाव कुणी मुलगी घेत नाही खरी की गोष्ट. ही मुलगी चांगली आहे, ती मुलगी हम्म. चांगली आहे. आजकाल स्वतःला मोठं व्हायचंय. बरोबर. मला माझ्या सोबत घेऊन मोठं व्हायचंय की माझ्यासोबत जे कलाकार आहेत ते पण मोठे होऊ द्या. जे खूप खरंच गरीब कलाकार आहे त्यांना मोठं केलं ना, त्या ह्यांच्यापेक्षा जास्त डान्सर आहेत. त्यांना समोर आणा, त्यांना पण संधी द्या 1-2 गोष्टींची. त्यांना पण थोडस अगदी. पैसे द्या, काही गोष्टीत कॉन्ट्रोवर्सी द्या की त्या पण मोठे होऊ शकले पाहिजे. असं नाही की ह्या मुली फक्त शरीर दाखवतायत म्हणूनच ह्यांना मोठं केलं पाहिजे. हेच मनातला विषय. असं एवढं 1.5-2 तास तुम्ही कंटिन्यू परफॉर्म करता, एवढी एनर्जी कुठून येते? पब्लिक बघून, क्या बात. पब्लिक बघून जे उत्साह पब्लिक देते ना, त्यांना बघून असं वाटते की आपला शो खूप चांगला आहे आणि आपण तेवढं म्हणजे मी काय होते, समोर जाऊन ज्या मुली बसतायत, श्वास घेतायत, तसं मी कंटिन्यू डान्स करते. कंटिन्यू म्हणजे मला ते अंग दाखवणं या हे ते होत नाही. हा, मला जर टिपटिप बरसा पाणी असेल तर मी तीच ऍक्शन करणार. माझ्या याच्यात नादखुळा असेल, मी ती ऍक्शन करणार. नादखुळ्यामध्ये मी शरीर दाखवण्याची ऍक्शन करत नाही. हो, तर ते मी नाचू शकते, तेवढं असं माझ्यात आहे. ओके. नक्कीच तुम्ही लावणीची सात्विकता जपत हे पारंपरिक लावणीकडे आपण नक्कीच सर्वांना घेऊन जाऊया. हो, आणि तुम्ही पण करा ह्या नक्की. गोष्टी, पॉझिटिव्हिटी, आणि सगळ्यांना सांगा हे करण्यासाठी. नक्की. मी आहे एकटी, फक्त मला थोडस सपोर्ट केला तर ह्या गोष्टी सगळ्या खरंच बदलू शकतात. नक्कीच, जे दादांनी मोहीम उचलली त्यांच्यावरती पण त्यांच्या म्हणजे क्रॉस न जाण्यात त्यांच्या सोबत चाला. अगदी अगदी ज्या ते करतायत ते चांगलं करतायत उलट, बरोबर, असं वाटतंय मला. बरोबर. आता त्या मुद्द्यावरती आलोयच आपण की कलाकारांकडे आणि लावणी कलाकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो. मग तो आयोजक म्हणून जे आयोजन करतात अगदी अगोदरच्या काळापासून, म्हणजे सुरेखा पुणेकरांपासून सगळ्यांचे अनुभव असे आहेत की तुम्ही ते ऍक्च्युअल फेस करत असता. म्हणजे उद्या मी तुमचा कार्यक्रम बुक करतोय तर माझ्याकडून तुम्हाला आलेले वेगवेगळे अनुभव असतील. तर काय अनुभव असतात ते? विषय काय होतो, लावणी, पारंपरिक लावणी तुम्ही बघितलेलीच आहे. खूप लोकांनी आता महाराष्ट्र बघितलेलं आहे आणि डीजे शो पण तुम्ही बघितलेला आहे. इथं फरक काय झाला, डीजे शो लावणीच्या वरती आलाय. डीजे शोला मान्यता खूप आहे, लावणीला कमी आहे. हे चुकीचं आहे, कारण की लावणीपासून तुम्ही मोठे आलेत. बरोबर. डीजे मध्ये लावणी होत नाही. फक्त तुम्ही साडी नेसू शकता. जे आपण पदर घेतो हे तुम्ही फक्त नावासाठी घेतलाय. या पदराचा मान तुम्हाला काही माहिती नाही. आपण वरती जे म्हणतो ना ताल वाजतो, जो असं बघा लावणी सुरू होतं, याचा अर्थ काय हे डीजे शोच्या मुलींना विचारा, कोणी नाही सांगू शकत. ह्याला काय म्हणतात, ह्याला ताल म्हणतात. हे किती वेळा वाजतो, हा 7 वेळा वाजतो. त्याच्यानंतर ती पदर काढते, ती काय दाखवते, ती थोबाड दाखवत नसते, ती फक्त ती अशी दाखवलेली आहे लावणी कलाकार आहे. आणि ती वरती आलेली आहे, ती एक लावणी कलाकार जिवंत झालेली, हे ती तिचं स्वरूप दाखवते. ह्या मुली काय करतात, त्यांना असं वाटतं की आपण आपला चेहरा झाकतोय. हे चेहरा झाकत नसतो, ते लावणीचं एक रूप घेतलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर तिने ओपन झालेली आहे. आणि ते एक्सपिरियन्स जो म्हणतो ना आपण चेहऱ्यावरती एक्सप्रेस दाखवतोय, एक्सप्रेशन, आणि परत लावणी करतोय, प्रत्येक अदाकारी करतोय. ही अदाकारी आत्ताच्या डीजे शो मध्ये नसते. डीजे शो मध्ये हे पाणी असं ओतून आपलं जे म्हणतो आता सचिन दादांच्या शब्दांमध्ये ते ढुंगन स्टार जे आहे ते बॅक साईड दाखवायचे. हे असं म्हणजे ते म्हणतात ना फोटो काढताना आपण पोज दाखवतो, हे तसे विषय झालेले आहेत. बरोबर. लावणी म्हणजे नाहीये. त्याच्यामुळे लावणी खूप दिग्गज आहे आणि आपल्याच लोकांनी जपली पाहिजे. हे जे डीजे शो आहे तुम्ही करा, नाही म्हणत नाही, करा, मी पण करतेय, करा, पण त्याला काहीतरी नियम अटी द्या की तुम्ही हे असले चाळे करायचे नाही. प्रॉपर तुम्ही लावणी साडी घाला. डीजे वरती आपण साऊंड वरती पण लावणी करू शकतो, असं नाही की आपण तालवरती ह्याच्यावरती करू शकतो, असं नाही, करू शकतो. तेवढं तुम्ही आपण त्या पद्धतीनं करू. मी माझ्यापासून सुरुवात केली ना, तर माझ्या विरोधात नका जाऊ. बरोबर, सोबत चला, माझ्या सोबत या. मी म्हणत नाही तुम्ही माझ्या पुढे चला, मी तुमच्या मागे राहील. क्या बात. की मला असं नको की मी पुढे आहे आणि तुम्ही माझ्या मागे या. ज्या दुसऱ्या मुली, मी असं म्हणतच नाही. सिरियसली खरंच सांगते मी, स्वामी शपथ, की मी असं म्हणत नाही की मी पुढे जाते तुम्ही माझ्या मागे या. तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागे अजून स्टँड घेईल की आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय, आम्ही वाईट नाही करत. काय मुलगी आहे, मुलीची इज्जत आपणच जपली पाहिजे.
आपली लाख मोलाची इज्जत 4 मिऱ्यामध्ये आपण म्हणतो ना 7 मिऱ्यांमध्ये झाकलेली असते, बरोबर. ती इज्जत तुम्ही अशी कवडी मोलामध्ये ओपन करू नका. आपण आपल्या शरीरातून एक जीव निर्माण करतोय, बरोबर. हे आपलं कोट्याधीश आहे, हे आपण उगाच विकतोय 1.5 लाख 2 बाई लाख. पण आई पण सोपं नाही. मग चाललं ना आपलं, विकण्यातच चालू आहे ना. खरी गोष्ट. दोड म्हणतो ना आपण, हम्म, 2 पैशामध्ये हम्म, इज्जत घातली ते, असा विषय चालू आहे. अगदीच. पण आयोजक जे आयोजन करतात हो. तिथून तुम्हाला काही चांगले वाईट अनुभव आले का? मला चांगले आलेले आहेत. ओके. वाईट 2-3 असेल, पण ते त्यांची विचार करण्याचे दृष्टिकोन, की हे वाईट अनुभव. वाईट म्हणजे काय, की कसाही करा, शो आमचा चांगला करा. तुम्ही हे बोला ना, शो कसाही करायचा नाही. पारंपरिक लावण्या घ्या, हिंदी गाणे घ्या, शो हिट करा, हिंदी गाणे घ्या, पण ते डान्स करा. समोर येऊन मॉडेलिंग करू नका. आमच्या माया बहिणी बसलेल्या आहेत, त्यांना पण वाव वाटलं पाहिजे. आता माझा संसारला शो होता, संसार म्हणून माहितीये, त्यांना सगळ्यात जास्त शो माझा आवडला होता बायांना. सगळ्यात जास्त. तुम्ही माझ्या माघारे पण तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायलाच जा, खरंच जा. तिथे जे महिला होत्या ना, त्या माझ्यासोबत एक मॉमेडियन मुलगी होती, तिने म्हणजे बुरका वगैरे पण घातलेला होता. ती माझ्यापाशी येऊन फोटो सेल्फी काढून गेली. प्लस ती तिचा चेहरा दाखवू शकत नव्हती, पण तिने तिच्या आयडीला टाकला, माझ्याकडे पण फोटो आहे. मी तिला विचारलं, म्हटलं तू चेहरा पण नाही दाखवणार आणि सेल्फी? तर म्हणली पहिल्यांदा अशी कलाकार बघितली की ती डीजे शोला एकदम व्यवस्थित नाचली. हो, म्हणजे असं अंग प्रदर्शन करून नाही नाचली. तर मी कधी कुणाचा सेल्फी घेतला नाही, पण तुझा घेतला. आणि प्रत्येक बायांची गर्दी माझ्या आजूबाजूला होती. तेव्हा मला कळलं की खरंच जी पारंपरिकला इज्जत आहे ती डीजे शोला नाही. अगदीच. म्हणजे डीजे शोचे कार्यक्रम आहेत ते फक्त पुरुष बघू शकतात, बायकांना बघण्याच्या त्या लेवलचे राहिलेलेच नाही. तुम्हाला आता व्हिडिओ बघून की लेवल आहे बाई मी तर म्हणते ना, बायाने चपला मारायला पाहिजे. जी डान्स वरती आता तुम्ही समोर बसलेले आयोजकांचा विचार करू नका. तुमच्यापासून आयोजक आहेत, आयोजकापासून तुम्ही नाहीये. आपण म्हणतो समजा आता तुम्ही प्रचाराला गेले, बरोबर, तुमच्या माग 4 मुंडके असतील, तेव्हाच तुम्ही प्रचार करणार. खरी गोष्ट. तुम्ही एकदा किती पण झेंडा हलवा, तुमच्याकडे कोण लक्ष देईल का? बरोबर. मग तुम्ही आमचं बघणार का आम्ही तुमचं बघू? बरोबर नाही ना. मला असं वाटतं की 4 बाया ज्या समोर बसलेल्या आहेत ना, जी करते ना, तिनं पायातलं चप्पल काढून तिथं मारायला पाहिजे की आमच्या गावात आलीस ना तर नीट नाचायचं, नाही तर जसं आहे तसंच निघायचं. का बंद होणार नाही? लगेच बंद होईल. मला एकटीला बोलायची गरजच नाही ना. तेच तर मी पहिल्यापासून म्हणते की जे आपण जनता करू शकते ना, ती एक नाही करू शकत. मग ते मी असू दे, सचिन दादा गवळे असू दे, भरपूर मुली मुलं, कुणी नाही. तुम्ही पण नाही करू शकत. नाहीच करू शकत. सगळी जनता करू शकते. जनता करू शकते. प्रत्येक व्हिडिओला रिपोर्ट मारा, नका आणू समोर, नका लहान मुलीपर्यंत जाऊ देऊ. आता लहान लहान मुलं पण, अहो आमच्या इथं मुलगी आहे माझ्या भावाची, तर तिने एक व्हिडिओ बघितला, ती सेम तसा डान्स करत होती दुसऱ्या दिवशी. आणि माझ्या मैत्रिणीचाच व्हिडिओ होता, मुंबईकर. तिचा व्हिडिओ बघितला, म्हणती अगं म्हणती बघ ना, ती असाच डान्स करते. आणि ती पण सेम बॅक साईड उडवत होती. अक्षरशः मी तो व्हिडिओ युट्यूबवरनं डिलीट केला. मग हेच ना, तेच त्याच्यामुळे तर मला म्हणजे आता बाहेरचं जेव्हा आपल्या घरापर्यंत यायला लागले, जे हे परफॉर्म करतायत त्यांच्या घरापर्यंत यायला लागले, तेच म्हणूनच म्हटलं की तुमच्या मैत्रिणीचं म्हणजे तुमच्या घरातलाच व्हिडिओ घरापर्यंत यायला लागलाय, तेव्हा आता त्याचं सिरियसनेस कळतोय लोकांना. तो तर 6 महिने झाला विषय झाला, पण आता जो विषय झाला, जो ते तनुश्रीने व्हिडिओ केला, तेव्हापासून मला जास्त असं वाटलं की हे चुकीचं आहे. मग तुम्ही तुमच्यामध्ये जेव्हा कन्व्हर्सेशन करता तेव्हा असं काय बोलणं होतं का? बोलणंच होत नाही. ह्या एकमेकांच्या ऍटिट्यूड मध्ये आहेत मुली, ह्या बोलत नाही. ह्यांना असं वाटतं खुशीने 10 शो केले, मी 15 करावेत, तिने 15 केले तर तिने 20 करावे. हे म्हणजे कॉम्पिटिशन आहे. कोणीच बोलत नाही याच्यात. आता तुम्ही आणि अजून तुमचं कोण कॉम्पिटिशन असेल, तुम्ही एकमेकांना बोलू की ही आली होती खुशी, तिने काय बोलली रे, मी तिला बोलवू का, तर तुम्ही तिला सजेस्ट करणार. ह्या मुली तसं नाही करत. ह्या मुली पार्टी ओढतात. तुम्ही तिला शो दिला, पुढच्या वर्षी मला शो द्या, मग तिने असा शो केला, मी पुढच्या वर्षी असा शो करू. अच्छा, हे ओढाताडी चालू असते आमच्या ह्याच्यात. आमच्या ह्याच्यात बोलणं नाही होत. ऍटिट्यूड. आता तुमचा स्वतःचा शो आहे, तुमच्या नावाने आहे, तुम्ही मेन असता त्या शो मध्ये, त्यासोबत जे सपोर्टिंग कलाकार असतात
त्यांच्याशी कसं बॉन्डिंग असतं आणि ते पुढे जाऊन जसं तुम्ही म्हणालात की तनुश्री मुंबईकर तुमच्यातूनच गेलेली, हो. म्हणजे काय की तेव्हा तुम्ही सोबत करत होतात की काय होतं नक्की? ती पहिले स्टेज करत होती, जो दुसरा ऑर्गनायझर होता हम्म. त्याच्याकडे स्टेज करत होती. पण जशी सुरुवात झाली तसं तिचं आणि आमचं बॉन्डिंग झालं किंवा ती माझ्या याच्यात आली होती की तिचा आणि माझा शो एक स्टेजवरती होता आणि त्या स्टेजवरती बहुतेक माझा शो होता म्हणून ती आली नव्हती. ओके. हो, असा वाघोलीमध्ये एक शो होता आणि हा. तिचं पण पोस्टर लावलेलं होतं, माझं पण. मग मी म्हटलं असं काय केलं? ती तर माझी चांगली मैत्रिणीच आहे ना, म्हणजे जवळचीच आहे. तेव्हापासून मला असं वाटलं की तिने माझ्यासोबत क्रॉस धरले, करायला. तिने हा. तिच्याकडूनच. हम्म, मग तेव्हापासून आम्ही बोलतच नाही, म्हणजे तिचं काय मला माहिती नाही, माझं काय तिला माहिती नाही, असे अच्छा. विषय आहेत. हो मग जे सपोर्टिंग कलाकार असतात त्यांच्याही प्रॉब्लेम्स मध्ये हो. खुशी मॅडम कसे इन्व्हॉल्व होतात? मी जे माझा ग्रुप आहे, हा, तुमच्या हो, ग्रुप जो माझा ग्रुप आहे तो माझा ग्रुप खूप छान आहे. माझ्या मुली दुसरीकडे जात नाही, ज्या माझ्या मुंबईच्या आहेत. वैशाली झालं, तन्वी झालं किंवा प्रिया, अजून एक दोन आहेत आणि बॅक मुलं पण आहेत माझ्या. मी त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये समोर असते. माझ्या घरचे कार्यक्रम असेल तर ते माझ्या घरी असणार, त्यांच्या इथे कार्यक्रम असेल मी त्यांच्या इथं जाणार किंवा क्या बात. त्यांना कधी गरज पडली पैशाची वगैरे कुठल्याही गोष्टीची तर मी शो नसेल तर मी त्यांना होईल तिथपर्यंत मदत करते. क्या असो बात है. किंवा नसेल तर नाही म्हणून सांगते, असेल तर मी पाठवते. पण मी त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये उभी असते. असं अगदीच. म्हणून नाही की ती शोला आली आणि शो वरनं गेली, विषय संपला. त्यांचं खाण्यापिण्यापासून, त्यांचं राहण्याचं लॉजिंग पासून सगळं मी बघते, सगळं. क्या बात. मी त्यांना कधी, मला पैसे जरी कमी आले ना सर, तर मी त्यांना असं म्हणते की असू द्या, तुम्ही पोटभर जेवण करा. हो, कारण की जे मी शोला जेव्हा जाते प्रत्येक वेळेस, एक वेळेस दहीहंडीचा शो होता आपला इथे हडपसरच्या पुढे आणि तिथे आम्हाला पार्टीवाल्यांनी जेवण दिलं. जेवणाच्या बाजूला बार होता. बार म्हणजे आपण काय म्हणतो जे पुरुष लोक पितात ना, वाईन बार. हा, वाईन बार होता आणि त्याच्या शेजारी आम्हाला हॉटेल दिलं. हॉटेल दिल्याच्या नंतर आम्ही जेवत बसलोय. एक माणूस ड्रिंक केला, 15 माणसं त्याच्यासोबत, आम्ही 10 लेडीज आणि माझे बाउन्सर माझ्यासोबत 2च असतात आणि पार्टीवाल्यांचे 10 असतात. तर माझ्यासोबत 2च बाउन्सर होते आणि त्याने वरतून आवाज करून बिस्लरी वरतून फेकली. ती जशी बिस्लरी फेकली ती माझ्या मुलीच्या ताटात येऊन पडली आणि ते पूर्ण जेवण तिच्या अंगावरची गरम गरम जेवण होतं आणि पूर्ण जेवण तिच्या असं उडलं. उडल्याच्या नंतर माझ्या हातात जे पाणी होतं ते माइंड तेवढा चालला माझा, नशीब ते पाणी होतं ते मी पूर्ण तिच्या तोंडावर फेकलं, म्हणजे तिला पोळायला नको आणि तिनं लगेच साफ केलं. त्याच्यानंतर माझ्या तिथं भरपूर भांडणं झाले. माझ्या मुलीला त्रास म्हणजे मला त्रास. बरोबर. माझे कलाकार आहे ते माझ्या जिम्मेदारीवरती, मी पार्टीवाल्याच्या जिम्मेदारीवरती सोडू शकते का? नाही. तिथं माझे भरपूर भांडणं झाले. त्याच्यानंतर मी निर्णय असा घेतला की मी जेवण पार्टीवाल्यांकडनं घ्यायचं नाही. जे करणार ते मी पैसे पण घेत नाही त्याचे. जेवणाचे पैसे पण आपण दुसऱ्यांकडनं घ्यायचे म्हणजे एवढं काय आपण हे नाहीत ना. बरोबर. भरपूर वेळा असं होते की मला पैसे जरी नाही उरले, माझी एवढी मोठी सुपारी नाहीये, मी घेते ते 70-80 पर्यंत सुपारी घेते. ह्यांच्यासारखे 2-2 लाखाला भेटत नाही ना. बरोबर. इज्जतीला एवढा पैसा नसतो जेवढं बेइज्जतीला असतो. अगदीच. आणि आपण इज्जतीनं ठीक आहे. तर मला पैसे जर नाही उरले ना, 10,000 जरी बिल झालं माझं 20 लोकांचं, तरी मी स्वतः देते. पण त्यांचं पोट मारून तुम्ही 50 रुपयाचं खा, 100 रुपयाचं खा. डेक्कन आपलं चौपाटीला माझं जेवण तिथंच असतं. मी तिथं कुठं पण असू दे शो, तिथे येते 3 वाजता 4 वाजता जेवण करते आणि तिथून आम्ही लॉजिंगला जातो. माझं घर आता वाघोलीमध्ये. मी माझ्या घरी न राहता माझ्या मुलींसोबत लॉजिंगला राहते, घर सोडून त्यांच्या सोबत राहते. असं नाही की मी 700 रुपयाची लॉजिंग केली, ते सगळे गाद्यांवरतीच झोपणार ना. आता एवढं मोठं तर काय नाही की मी एवढी हायफाय रूम घ्यावी, त्यांना ठेवावं. मी त्यांच्यासोबत गादींवरती झोपते, त्यांच्यासोबत जे आहे ते खाते, मी त्यांच्यासोबत राहते. त्यांना सोडून मी घरी पलंगावरती झोपायला नाही जात. असं माझं म्हणजे ते एक फॅमिली बिल्डअप झाली. हो. आणि 3 वर्ष झाले ते माझ्याकडे कंटिन्यू करतात मुली, मला सोडून नाही जात. ते म्हणतात आमची खुशी ताई छान आहे, 1 रुपया कमी असू दे पण आम्हाला जेवण्याला, राहण्याला आणि इज्जत येते. खरी गोष्ट, बेइज्जतीत नाही. माझ्या मुली खरं बेइज्जतीचे व्हिडिओ पण नाही, माझे व्हिडिओ बघा तुम्ही. नाही, मी तुमचे सगळे चेक केलं. माझ्या मुलीचे असे सगळे अगदी व्यवस्थित कॉस्ट्युम आणि सगळं रीतसर पारंपरिक लावणी त्याच्यातून दिसत असते. आता पारंपरिक लावणी म्हणून माझ्या ग्रुपला एक वैशाली म्हणून, वैशाली मुंबईकर, तिला भरपूर अवॉर्ड वगैरे भेटलेले. तिची लावणी तुम्ही बघा, एकदम म्हणजे मी पण कमी.
होय ना? कोण म्हणणार नाही हा, अशी हे रेडीची कौतुक मुलगी, करणं कोणीच बरोबर. म्हणणार नाही या असं हम्म. व्हिडिओ मध्ये. पण लावणी टू लावणी, पायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत ती पोरगी पूर्ण नटून असते आणि पूर्ण लावणीमध्ये असते. तिला कधी म्हणलं ना मी, अगं कर ना, म्हणते ताई नको मला जमणार आहे, हाईट कमी आहे, घागरा येतच नाही तिला. तरी छान आहे. जे ड्रिंक करणाऱ्या लोकांचे एक वेगळे अनुभव असतात आणि तुम्हाला जास्त अनुभव असे फेस करावे लागतात. खूप असतात. काय काय अनुभव आलेत आजपर्यंत? घाण खूप. म्हणजे ड्रिंक करणारा माणूस समोर येतो, काहीतरी ऍक्शन करून जातो, वाकडं तरी बोट अश्लील, करून जाणार, असं पप्पी तरी देऊन जाणार. म्हणजे ते काही इज्जतच नाही देत, खरंच नाही देत. त्यांच्याशी कसं डील करता? इग्नोर. डील कसं करू? बोलायला जाईल तर मला बोलता येत नाही, मला मारता येतं. म्हणजे मी शिव्या नाही देऊ शकत. मी म्हणते माणूस असू दे, कुठला खासदार असू दे, तो माझ्याशी चुकीचा वागला, मी त्याला मारणारच. मी बोलू शकत नाही. मग त्याला उपाय माझ्याकडे एकच. माझी टीम म्हणते ताई नको ग, बोलूच नको, कारण की त्यांना माहित आहे ही भांडणं करणार. तर मग मी इग्नोर करून टाकते. करणार तरी काय, आपल्या पाठीशी आहे कोण ते सांगा. बरोबर आहे. आता समजा मी तुमच्या गावामध्ये शो करायला आले आणि तुमच्यातला चांगल्या माणसाचा, समजा तुम्ही एखादे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, तुमच्या सोबतचा एक माणूस ड्रिंक करू नये आणि तो जर स्टेजच्या आजूबाजूला चुकीशी वागला, मी त्याला बोलू काय? खरी गोष्ट. कारण की मी गावामध्ये नवीन आहे. मी जर त्याला बोलले आणि पब्लिक जर माझ्यावरती उठली माणसं, तर माझ्या पाठीशी असं आहे कोण की तो मला तिथं वाचवेल? मग त्याने मला तिथे शिव्या जरी दिल्या तरी मला गप्पच बसावं लागणार. हे लोक असं झालं कलावंतांचे. माझ्यासोबत. अच्छा. झालेलंच. म्हणजे आताच झालेलं आहे, जे आमचा शो होता आणि छत्रपती नगर म्हणून आहे इथं. नाव नाही घेतलं तर चालेल. हा आहे म्हणून नाही, मी नाव घेऊन, कारण की माझी भांडणं झालेलीच आहे. मी त्यांना तोंडावरती बोलले की जर तुमच्या गावात कलाकारांची इज्जत नसेल तर तुमच्या गावात बोलवू नका. मी स्पष्ट बोललेले, आम्हाला शोची गरज नाही म्हणलं, तुम्हाला आमची गरज आहे तर आमची व्यवस्था तर नीट करा, नाही तर बोलवूच नका ना म्हणलं. हे तुमचे माणसं आम्हाला घाणघाण हात करून चाललेत, काहीतरी स्टेजच्या समोर येऊन मी नाचतीये आणि ड्रिंक करून आहे म्हणून त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं नसेल आणि पोलीस होते तिथून खालून आला आणि मला काहीतरी घाण ऍक्शन केली, एक नाही 2-3 वेळेस केली. आणि नंतर मी माईक घेऊन त्याला बोलले की म्हटलं तुमच्या गावात जर ही परंपरा असेल तर ह्या गावात परत कुठल्या कलाकाराला बोलू नका म्हटलं. हे असं आता शेवटच्या माझ्या शोला झालेलं. काय करणार मग? आणि तिथं मी नमते बाजू घेऊन पटापट पोरींना गाडीत बसवलं. जेवले पण नाही ते, अन्न त्याने तेवढं कुणाला दिलं माहित नाही, पण जेवण सुद्धा नाही केलं मी तिथं. लगेच तिथून निघले आणि चौपाटीला येऊन जेवण केलं. अशा अनुभवानंतर खुशी शिंदेचं स्वतःच काय युद्ध सुरू होतं का स्वतःशी? गाडीत रडत बसते मी की मी काय करू, म्हणजे मी एकटी काय करू, आणि सिरियसली रडते मी. जे कधी आम्ही आलोय जेवणाच्या ह्याच्यावरती, सगळे गाडीच्या खाली असतात, मी एकटी गाडीत असते, कुणाला माहित नाही मी एकटी गाडीत काय करते. आज मी तुम्हाला सांगते, जर चुकीचं काय झालं तर मी गाडीत रडते. कुठं रडायचं? लोकांसमोर तर रडू शकत नाही, या माझ्या मुलींना वाईट वाटतं, माझ्या मुली माझ्यासोबत रडतात मी रडल्यावरती, तर मी स्वतः गाडीत येऊन रडते की मी ह्या गोष्टी बंद कशा करू. खूप वेळा स्वतःच्या मनाशी असं खूप घाण वाटतं की मला कुठेतरी सपोर्ट असता, कुठं मला प्लॅटफॉर्म भेटला असतं तर मी हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या मागे लागले असते, जे मी आता बोलतेय. मला कुणीतरी सपोर्ट करावं असं मला खूप वेळा वाटतं. अगदीच. कारण की जिथं मी आहे म्हणजे तिथं मी असं बोलते की खरंच मला माझ्या मागे कोणी नाही, मी जे करते म्हणजे वाईट वाटतं कधी कधी. अगदीच. नाही, नक्कीच. आता आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, एवढं सुंदर काम तुम्ही करताय आणि त्याच्यासाठी खरंच ऍप्रिशिएट करण्याची गरज आहे. सगळ्यांनी त्या लावणीच्या त्या फॉर्मकडे जाण्याची गरज आहे, जिथून आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ओळखली जाते आणि त्याला सकारात्मक घेऊन जायचंय. पण तुम्ही सेंटी झालाय, तर आयुष्यात तुम्हाला सगळ्यात त्रास झालेली गोष्ट कोणती? सगळेच होतात. एक गोष्ट असेल तर सांगायची ना तुम्हाला, सगळेच होत आहेत. काय फेस करू? एक मुलगी आहे म्हणजे कोण कमेंट येतात, छान दिसते, सुंदर दिसते, आणि मुलगी म्हणून काय गोष्टी फेस असेल हे मी तुम्हाला ऑन कॅमेरा कशा सांगू शकत. किती फेस करत असेल हे मला माहिती.
काय करावं लागतं. असं वाटतं की आपण पण, माझे जे आईचं स्वप्न आहे की पुण्यामध्ये आपलं स्वतःचं घर असावं, या स्वतःची गाडी असावी, या स्वतःचं काहीतरी असावं, हे माझ्यानं आत्ता होत नाही. का होत नाही? कारण की एवढी प्रसिद्धी नाहीये, मी एवढं कुठं इन्कमिंग आणत नाही. मी आता रेंटनीच राहते, म्हणजे 13-14 वर्ष झाली इथं येऊन मला, मी रेंटनीच आहे, स्वतःचं काही नाहीये माझ्याकडे. मग मला लोक म्हणतात की तू ह्यांच्यापेक्षा भारी दिसते, भारी डान्स करते, तुझं एवढं छान, म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, हा, तर तू ह्यांच्या समोर का नाही? मग मला इथं वाईट वाटते की ह्या वाईट करून समोर चालल्या, आपण चांगलं करून पण मागे. मग आपण चांगलं करतो हे वाईट आहे की वाईट करत नाही हे चांगलं आहे, हे त्याच्यात कन्फ्युज असते. खूप मन असं युद्ध करतो स्वतःशीच की काय करावं. की मी एक अनजान मुलगी ना, कोणी इथं खानदान तर माझे नाहीये, मला सगळं पुणे ओळखते कलाकार म्हणून, कोणीच नाही, ना बाप आहे, ना मोठा भाऊ आहे, ना असा कोण म्हणतो ना आपण एक बॉयफ्रेंड आपल्या आयुष्यात असतो की ते आपल्या माग उभा असतो की तू कर जे बाकीच्या मुलीच्या मागे असते, तू कर, मी आहे, असं कोण आहे माझ्यासोबत? कोणीच नाही. मी एकटीच उठते, एकटीच करते, एकटीच सगळ्या गोष्टी. वाईट वाटतं खूप. पर्सनल लाईफ माझी खूप घाण आहे. तुम्ही गेले तेवढे तुम्ही स्वतः इमोशनल होसाल. अगदीच अगदीच. तुम्ही सांगितलं की खूप वेळा पळून जाण्याची वेळ आली. खूप वेळा. काय 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 घडत होतं? म्हणजे संभाजीनगरला माझा कार्यक्रम होता आणि तिथे एक व्हिडिओ मला आता सचिन दादाने पण विचारला होता आता की तुझ्यावरती पैसे उधळत होते नाही का, तू नाचत होती, ते तुला असं वाटलं नाही का की तू बंद करावं? म्हणलं मी बोलून उपयोगच नव्हता. मी बोलले की हे बंद करा, हे जर व्हिडिओ व्हायरल झाले तर मला बॅन करण्यात येईल. आमचा गंधर्व परिवार जो आहे त्यांची मी रिस्पेक्ट करते, ते मला विचारतील की अरे तू हे डान्स बार सारखी काय करतेस? म्हणजे तिथं अक्षरशः पैसे उधळत होते. 100-100च्या नोटा होत्या, 500च्या नोटा होत्या. आणि मी माझ्या बॉडीगार्डला म्हणलं हे लवकर उचला, हे व्हिडिओ मध्ये व्हायरल नाही व्हाव्यात. तर हे व्हिडिओ ट्रोल झाला की तुमचे बॉडीगार्ड पैसे उचलतायत. पैसे नव्हते उचलत, ते तिथनं साफ करत होते की हे व्हिडिओ मध्ये नाही यायला पाहिजे. तर विषय असा झाला की मी त्यांना बोलले की तुम्ही पैसे नका उधळू, हे चुकीचं आहे. शो झाल्याच्या नंतर माझ्यापाशी सेल्फी घ्यायला मुलं आलेत. आणि मला ते राग आलेला की तुम्ही हे चुकीचं करतायत. संभाजीनगर म्हणजे इथं नाव काय आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहेत त्यांचे नाव आहेत सगळे, तुम्ही चुकीचं करतायत. म्हणजे मला बोलायला पण कळत नव्हतं तेव्हा, पण जेव्हा आत्ता कळत नाहीये. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की तुम्ही चुकीचं आहे. ते बोलले नाही ना मॅडम, आमची परंपरा आहे. म्हणलं पैसे उधळायची तुमची परंपरा आहे, मला पहिले सांगायचं होतं, शोच केला नसता ना मी. तुम्ही मला आत्ता सांगतायत म्हटलं. तिथून अक्षरशः 15 लोक जे पळत आले होते माझ्याकडे, 15-20 जण जी पब्लिक होती समोरची नाही का, त्याच्यानंतर लाखो पब्लिक होती, पण 15 जे माणसं समोर होते तिथून पळत आले ते मुलं जे ड्रिंक करून होते. अक्षरशः ना माझा स्टेज तुटला. हो, माझा स्टेज तुटला. आणि जे 4-5 जे मुलं होते माझ्या साईडला, जे माझ्याकडनं होते, आणि 2-3 मुली जे मेकअप काढत होत्या, त्यांच्या अंगावरती अख्खा स्टेज पडला होता. आणि जे मी होते तेव्हा मला असं ओढून साईडला केलं नाही का, मी पडेल म्हणून मला कव्हर केलं. माझ्या मुलीच्या अंगावरती 3 मुलं पडलेत धपाधप. तिचा एकीचा मनका गेला, हो, एकीच्या गुडघ्यावरती एक माणूस पडला. ती ओरडून, म्हणजे तिचा आवाजच निघत नव्हता अक्षरशः बाहेर. तिथून मग मी जे पळत आले, माझी नऊवार साडी होती, माझे घुंगरं, मला पळता पण येत नव्हतं अक्षरशः. म्हणजे ती पब्लिक तर अशी घाण एक की मला अक्षरशः मुलींना जसं होतं तसं गाडीत कोंबून मला पळायची गरज आली होती. मी नगर येईपर्यंत मी थांबले नव्हते. जेव्हा नगर सुपा आला ना, ते सुप्याला खारी वगैरे भेटते, मी तिथे येऊन सुप्यामध्ये श्वास घेतला. माझ्या अंगावरती कपडे तसे होते. पेमेंट तर मी ऍडव्हान्स मध्ये सगळे घेते म्हणून पेमेंटचा काही प्रॉब्लेम नाही आला मला. बट मी अक्षरशः तिथून तसे पळाले होते. विचार करा माझ्या मुलींवरती माझ्यावरती काय आलं असेल. ते मी नाही ना या मुलींसारखं असं कॅमेरा हे घेऊन बघा खुशी शिंदेच्या कार्यक्रमाला असं झालं तसं झालं, हे वाईट मी मेसेज मी बाहेर पडूच दिले नाही. म्हणलं नको, हितनं प्रसिद्ध भेटते, परत त्या मुली करतात ह्याच, बरोबर आहे. म्हणून मी ते मेसेज बाहेर येऊच दिला नाही. आता तुम्हाला सांगते, हे खूप वाईट झालं होतं माझं. पण हे फेस करणं म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. आणि एक तर रात्रीची वेळ असणार आहे. रात्रीची वेळ होती बहुतेक 2-2:30. 9:30-10 वाजता कार्यक्रम चालू झालेला, 3 वाजता 1-1:30ला संपलेला.
आणि 2-3 मिनिटं मी बोलले आणि त्याच्यानंतर जे मुलं आले, जे मी सेल्फी देत नव्हते, पिऊन होते, कसं काय सेल्फी देणार? तुम्ही ड्रिंक करून माझ्याकडे असे येतायत, मी कसं काय तुम्हाला फोटो देऊ? मला पण काय भीती वाटतच असेल ना, मुलगी आहे अरे मी. तुमच्या गावात आले 10च मुली ना माझ्या, तुमचं अख्खं एवढं पब्लिक. बाप रे, घाण प्रसंग तो. धपाधप पडले होते. त्या मुलीला मी दुसऱ्या दिवशी दवाखान्यात एवढा मोठा पाय हत्तीसारखा सुजला होता तिचा. तिचं मी नाव घेतलं वैशालीचं. तिचा अख्खा हात ते पाय दुसऱ्या दिवशी कार्यक्रम. म्हणले ताई मी लावणी कसं काय करू? मी रडायला लागले कारण की मेन पोरी तेच आहेत ना माझ्या. मी बाहेरच्या कुठल्या मुली घेऊ? मी रडत होते की आता मी कार्यक्रम दुसरा उद्या कसा करू? रात्रभरातून मी तिचा पाय पूर्ण सुजून उतरवला. तिला मूचा स्प्रे लाव, गोळी खाऊ घाल. म्हणलं तुला काय करायचं ते कर, पण उद्यापर्यंत पाय उतरव. त्या बिचारीनं माझ्यासाठी थोडासा पाय सुजलेला होता तरी तिला लावणी केली दुसऱ्या दिवशी. म्हणजे ताई तुझ्यासाठी म्हणले मी काय पण करणार. त्याच्यासाठी मी त्या मुलींना एवढं जपते. रक्ताचे नाही, पण मी हे जे नाते जपले ना सर, ते खूप जपलेत. म्हणजे अर्ध्या रात्री पण मी तुम्हाला कॉल केला की माझ्याकडे असं आहे तर तुम्ही येसाल. एवढं मी बॉन्डिंग म्हणजे असे केलेले आहेत. अगदीच अगदीच. आणि तेच जे देव काही नाती रक्ताच्या बंधनात बांधायला विसरतो म्हणूयात आपण, ती अशा पद्धतीने बांधत असतो जे आपल्याला मोठं करण्यासाठी, आपल्याला सोबत देण्यासाठी आपल्या आयुष्यात असतात. मग मी तर म्हणते माझ्या बाबतीत देव विसरला नव्हता, पार विसरला होता. कारण की जेवढे माझे मला सपोर्ट करत नाही, म्हणजे माझ्या घरचे झाले, माझे मामा मला बोलत नाही. आज 14 वर्ष झाले. जे मोठे मामा, एक मामा एक्सपायर झालेत आणि 2 मामा मला त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. जे एक्सपायर झाले ते ड्रिंकमुळे झाले. आणि हे 2 जण आहेत ते खूप म्हणजे चांगले आहेत, बट ते मला आतापर्यंत बोलत नाहीत. या क्षेत्रात नाचतेस म्हणून. मग क्षेत्रात नाही, त्यांना लावणी हा प्रकारच नाही माहिती. तू फक्त एकच नाचते की तू नाचतेय का. हो, त्याच्यामुळे मला ते बोलत नाही. माझी एक मावशी आहे, ते पण मला असं कुचक्यासारखं थोडंफार नाही का नाही बोलत. मी आतापर्यंत माझ्या फॅमिलीचे इव्हेंट अटेंड करत नाही. म्हणजे माझ्या आईला मी इकडनं सगळं घेऊन पाठवते. मावशीला साड्या म्हणा, काही लेकरांना. मी घरी आज झोपून असणार, पण मी त्या इव्हेंटला जाऊ शकत नाही. कारण की माझ्या आईला मग मी तिथं गेल्याच्या नंतर अरे खुशी नाचते का? म्हणजे एका लावण्यवतीचं बॅक ऑफ द स्टोरी खरी तर ही आहे, तिच्या सोबत कुणी नसतं. म्हणजे म्हणायला तर 10,000 लोक, 1,00,000 लोक समोर असतात, पण तिच्या सोबत असं एक कुणीही नसतं. नाही, खरंच नसतं. माझ्या आत्ता म्हणजे भावाचं लग्न झालं होतं. कधी कधी निघतं ना बाहेर. आणि ते ऍक्च्युली ही पडद्यामागची गोष्ट आहे ना, ही माणसाला प्रचंड त्रास देते. की तुम्ही 1,00,000 लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या वाजवतायत आणि तुम्ही एकटेत. म्हणजे लहानपणापासून आम्ही खेळत आलोय सोबत. भाऊ आपल्या सोबत असते ना. तर त्याचं लग्न होतं आता. तर माझी मोठी मावशी खूप इज्जत, ती अशी बोलली की तू ये, पण तिला नको आणूस नाही का. हो, डायरेक्ट बोलली होती अशी. तर तो बोलला होता की ती जर नाही आली, म्हणजे माझा भाऊ, ती जर नाही आली तर मी लग्न करणार नाही. कारण की त्याचा माझा म्हणजे बॉन्डिंग खूप मिळते सख्या भावापेक्षा. तर त्यांनी असं बोलला की ती जर नाही आली तर मी लग्न करणार नाही. मग मी त्याला फोन केला, म्हटलं मला शो आहे आणि माझा शो खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. घरचे येतील, तू म्हणजे नाराज नको होऊस. मी परत सत्यनारायणची पूजा असते आपल्या इथं, मी तेव्हा येईल. वाटलंच तर परत जागरण गोंधळ असते तेव्हा येईल. म्हटलं मी तुझ्या बायकोला साडी वगैरे पाठवली छान, तर ती घाल लग्नाला नाही का. आणि मग तो म्हणला सिरियसली तुझा कार्यक्रम आहे का. तर मी खोटं एक पोस्टर बनवलं होतं, जे मी माझ्या मॅनेजरला बनवायला सांगितलं होतं की उद्याच्या म्हणजे ह्या डेटला तू एक पोस्टर बनवून पाठव आणि मुंबईचं नाव टाक. तर मी मुंबईचं नाव टाकून त्याला पोस्टर जे पाठवलं होतं ते त्याला खरं वाटेल. तर माझी मावशी म्हणजे त्याच्या मागचं की त्याला कळण हे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर, की मला माझी मावशी अशी बोलली होती की तिला नका आणू. म्हणजे शेजारी पाजारी जे विचारते की ही नाचतीये मग ती कशी नाचतीये नाही का, असं तसं. तर मी तेव्हा गेले नव्हते त्याच्या लग्नाला. त्याच्यानंतर मी कुठलाच कार्यक्रम मी अटेंड केला नाही, कधीच नाही. म्हणजे माझ्या घरी जे झाले, जे माझा कार्यक्रम असेल तर ते पण येत नाहीत. होय ना. असं
लावणीची जी आभूषण असतात त्यांचे अर्थ किंवा त्यांचा रिस्पेक्ट काय असतो, की तुम्ही म्हणालात की एकदा घुंगरू बांधलं तर मी हो, माझे मामा गेलेत त्या सिच्युएशन मध्ये एक तरी गाणं केलेच मी. करूनच जाईन. तर काय आहे? घुंगराचा असा माना असतो की ते एकदा पायात घातली, ती आपली सरस्वती आहे, ती काढायची नाही जोपर्यंत तू नाचत नाही. जेव्हा मी नऊवार साडी घालते त्या साडीवरती नाचूनच ती साडी काढायची. या असं नाही की छान दिसत नाही म्हणून काढून फेकायची आणि दुसरी घालायची. अच्छा. घुंगरापासून जी सरस्वती असते ती आंबाड्यापर्यंत असते. आणि ते बांगडे असू दे, आपले काही पण म्हणजे कंबरपट्टा असू दे, गळ्यातले असू दे, आंबाडा असू दे, ते मी नाचल्याशिवाय काढायचं नाही. ती तिची एक खूप मोठी इज्जत आहे. जे मी प्रत्येक धनत्रयोदशीला पूजते किंवा दसऱ्यामध्ये माझे घुंगरू मी पूजते. म्हणजे आतापर्यंत मी माझे घुंगरू खूप मोठे जमा झालेले आहेत, खूप मोठे. मी तर म्हणते 1,00,000-2 लाखाचे ते घुंगरच असतील माझे, एवढे जमा झालेले आहेत माझे जेव्हापासून मी नाचते. तर ते घुंगरू मी दसऱ्याला पूजत असते आणि त्याच्यानंतर दीपावलीला. त्याची इज्जत खूप आहे, जे डीजे शोची नाही. अगदीच. अजून एखादी गोष्ट आयुष्यातली अशी असेल जी आत्ता सांगावीशी वाटते, ओव्हरऑल लाईफ मधली कोणतीही तुमच्या पर्सनल गोष्टीशी रिगार्डिंग असेल किंवा एकट्या मुलीला संघर्ष करताना काय आलेले अनुभव असतील? आता अनुभव तर मी तुम्हाला सांगितले, पर्सनल लाईफ मधली ही पण गोष्ट मी तुम्हाला सांगितली. बट माझ्या आयुष्यात मला जे जाणवतंय, हे बघा, पर्सनल बोलायचं तेवढं कमी, बरोबर आहे. आयुष्यात आपल्याला काय हवं आहे, काय नाही हवंय, वाईट म्हणा, चांगलं म्हणा, हे घडत जाते. आपलं आयुष्य ही तर स्टॉप नाहीये, ही तर सुरुवात आहे. मी तर म्हणते प्रत्येक दिवस आपण सुरुवात करतोय. हे एंड जेव्हा होईल, जेव्हा आपण मरूया, ही एंड तेव्हाच होणार. हे एंड होणारच नाही. आपल्यावरती टीका म्हणा या काही गोष्टी म्हणा. फक्त मला एवढं वाटतं की जी पण मुलगी आता लावणी क्षेत्रात येते, तिनं खरंच इज्जतीमध्ये राहूनच करावे आणि फॅमिली बॅकग्राऊंड जसा असेल, जसं नाही असेल, ते पूर्ण विचारून यावं. जे माझ्यापर्यंत आहे ना, मी म्हणते माझ्यासारखी लाईफ कुठल्याच मुलीची नसावी, कुठल्याच नाही. कारण की मी जेवढे घाण म्हणजे चांगलं आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात काहीच अनुभवलेलं नाही, खरंच नाहीये. म्हणजे मी लहान वयाच्या 14 वर्षापासून मी घर सांभाळायचं घेतलं होतं हातामध्ये. माझा भाऊ जो आहे तो माझ्यापेक्षा लहान आहे 4-5 वर्षांनी. माझ्यापेक्षा मोठी आहे ती माझी बहीण आहे आणि मी मधली. आणि तेव्हा आत्तापासून तर मी सगळं सांभाळते. माझ्या घरचं किराणा असू दे, भाडं असू दे. माझी बहीण आता लग्न झालेलं आहे, नाही का, तिने लव्ह मॅरेज केलेली आहे. माझ्यामुळं तिचं पण लग्न नाही झालेलं जातीमध्ये. म्हणजे हिची बहीण नाचते म्हणून. तुमची बहीण नाचते, मग हिला म्हणजे आमच्या जातीत खूप नाक म्हणजे नाक. तू लग्न करून भांडे जरी घासले तरी चालते, पण लग्न करायचं एवढं आहे आमच्या इथं. तू वाईट काही करायचं नाही. मला लहानपणापासून संस्कार हेच दिलेले की ओढणी तुझी खाली आली नाही पाहिजे, व्यवस्थित तू राहिली पाहिजे. शिकून मला चांगलं तरी व्हायचं होतं, जे आम्हाला सवलती असतात नाही का आपल्या एससी समाजाला. बरोबर. तर मी तेच आतापर्यंत की मला हे करायचंय, पण हे क्षेत्र चुकून आले मी. आणि पैसा दिसला, घरची जी म्हणते ना गरिबी हटत होती माझ्यामुळं. तर मला असं वाटलं की नोकरी करायला तर बाप नाहीये, जे मी शिकल आणि मला पोसायला मला बाप असेल, ते तर नाहीये, भाऊ पण नाहीये. त्याच्यामुळे मी माझ्या पैशाने माझ्या आईचे जे स्वप्न पूर्ण करता आले ते केले. भावाचे असू दे, बहिणीचे असू दे. लहानपणापासून मला आपलेपणा काहीच माहिती नाही की माझ्या डोक्यावरनं माझ्या आईने हात फिरवला असेल या माझ्या भावाने मला प्रेमाने जवळ घेतला असेल, हे काहीच नाहीये. कारण की वेळच नाहीये. मी असते ते कंटिन्यू बाहेर असते, कंटिन्यू माझे फोन असतात. आमच्या इथं लहान लेकरं आहे, पार्टीवाल्यांचे फोन येतात, कसे पण येतात. मग मी कसं बोलायचं? मग मी फॅमिलीच्या साईडला राहते. मी एकटी राहते, फॅमिली माझी साईडला असते आणि मी माझ्या फॅमिलीच्या साईडला असते. का? कारण की माझी लाईफ माझ्या वेगळी, त्या मुलांपर्यंत नको, माझ्या घरापर्यंत नको. अनुभव खरंच खूप घाण आहे माझ्या आयुष्यात. बोलता गेले पर्सनल तर रात्र कमी पडेल. अगदीच. त्याच्यामुळे एका मुलीने होता होईपर्यंत या क्षेत्रात आलं तर ठीक यायचं, नाहीतर येऊ नये. अगदीच. आणि या माध्यमातून एक तुम्हाला सांगावंसं वाटतंय की तुम्ही ज्या धाडसाने हे सगळं उभं केलंय, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेत, ही खूपच मोठी गोष्ट आहे. म्हणजे अगदी आमच्या चॅनलच्या नावासारखं विषयच हार्ड विषय हा आयुष्याचा. पण एक गोष्ट असते की जेव्हा तुम्ही यशाच्या एका उत्तुंग शिखरावरती पोहोचतात ना, तेव्हा जी लोक तुम्हाला आज घरातले किंवा नातेवाईक जे ओळख देत नाहीत किंवा तुम्हाला कार्यक्रमाला बोलवत नाहीत, त्या कार्यक्रमाला मी तुम्हाला या विषयाच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही चीफ गेस्ट असणार.
तुमच्यासाठी तो कार्यक्रम थांबलेला असेल. हा दिवस तुमच्या आयुष्यात नक्की येईल आणि ज्या माध्यमातून शक्य होईल त्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत. कार्यक्रमांच्या प्रमोशन्स असतील किंवा काय जे आमच्या माध्यमातून करता येईल ते आम्ही नक्की करू. आणि तुम्ही ज्या तळमळीने इथपर्यंत पोहोचलायत आणि या ठिकाणी पोहोचण्यासाठी आयुष्यात एवढ्या सगळ्या संघर्षाला तुम्ही कलाटणी देऊन इथे आलायत आणि इथे येऊन परत एकदा त्या लावणीबद्दलची तळमळ तुमच्या मनात दिसते, ते करण्याचं धाडस करताय, तर नक्कीच आम्ही सपोर्ट करून त्यासोबत हळूहळू महाराष्ट्र सुद्धा सपोर्ट करेल. सगळ्यांना आपल्या आई, बहीण, मुलगी, बायको, मैत्रीण, प्रेयसी सगळ्या सुरक्षित हव्या असतील तर प्रत्येकाने ह्या गोष्टीला सिरियस घ्यायला पाहिजे. अगदीच. म्हणजे आपण म्हणतो की जेव्हा स्वतःच्या घरापर्यंत येतात तेव्हा जागा होण्यापेक्षा आत्ता जागा होऊयात आणि खुशी मॅडमला सपोर्ट करूयात आणि आपण सगळेजण सोबत राहून ही मोहीम पूर्ण करूयात. आणि परत एकदा लावणी आपल्याला हवी, आपल्या संस्कृतीची परत एकदा नव्यानं आपल्या महाराष्ट्रात सुरुवात करूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच खुशी मॅडम. खूप छान गप्पा मारल्यात. खूप भरपूर छान गप्पा मारल्यात आपण. ह्याच्या शेवटपर्यंत मला एवढंच सांगायचंय, प्रत्येक मुलीला, प्रत्येक लेडीजला मला हे सांगायचंय की आपल्या मुलीला आपण तयार करा. आपल्या मुलीला तुम्ही व्यवस्थित सांभाळा. जे प्रकरण होत आहेत ते खूप घाण होत आहेत. कुणावरच विश्वास ठेवू नका. आणि हे जे तुम्ही म्हणतायत ना, ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे. सुरुवात तुम्ही तुमच्यापासून करा, तुमच्या फोनमधून करा. ठीक आहे, तुम्ही आमच्यापर्यंत येऊ शकत नाही, ह्या मुलींपर्यंत जाऊ शकत नाही, तर तुम्ही तुमच्या फोनद्वारे जावा, की तुम्ही तुमच्या फोनमधून कमेंट्स करा, मेसेज करा, ह्या गोष्टी रिपोर्ट करा. तुम्ही सुरुवात केली तर आम्ही ह्या गोष्टीला म्हणजे आम्ही सोबत राहू तुमच्या. तुम्ही आमच्या सोबत नका येऊ, आम्ही तुमच्या सोबत राहूया. त्या गोष्टी सुरुवात तुम्ही करा. आणि खरंच मनापासून धन्यवाद. मला सरांनी बोलवलंय. खूप काही गोष्टी मी इमोशनल पण झाले. खूप काही गोष्टी तुम्हाला बोलून दाखवल्या ज्या कधीच मी कुणाला बोलले नाही आतापर्यंत. आणि सपोर्ट करा दादाच्या चॅनलला आणि ह्या गोष्टींना पण. नक्कीच. आणि महाराष्ट्रामध्ये जर नंबर 1चा कार्यक्रम तुम्हाला हवा असेल पारंपरिक लावणीचा, तर खुशीताईंचा कार्यक्रम नक्की बुक करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी त्यांचे डिटेल्स, कॉन्टॅक्ट नंबर जे पण असेल ते नक्की देईन. आणि येणाऱ्या काळामध्ये नवरात्र असेल, गणपती असेल, जे पण सीझन आहेत त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूयात पारंपरिक लावणीला. धन्यवाद. धन्यवाद. लव यू महाराष्ट्र.